ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्विताश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्रीमद् भगवद गीता की जय हो। श्रील प्रभुपाद की जय हो। गुरु महाराज की जय हो। हरे कृष्ण सर्वांना। आजचा आपला 11वा दिवस आहे आपल्या अभ्यासक्रमाचा आणि या 11व्या दिवशी आपण 11वा अध्याय अभ्यास करणार आहोत। तर आपल्या सर्वांचं इस्कॉन मंगलोरच्या वतीने मी हार्दिक आपल्या या आजच्या क्लासमध्ये स्वागत करते। सर्वांना हरे कृष्ण, सादर प्रणाम। आता आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया। मग आता आजच्या अध्यायाचं आपलं नाव काय आहे तर विश्वरूप दर्शन योग। म्हणजेच काय, भगवान श्रीकृष्णाचं जे विराट रूप आहे म्हणजे विश्वरूप जे आहे तर त्या म्हणजे त्याचं दर्शन आपण जे आहे तर ते घेणार आहोत। म्हणजे भगवान आहेत ते आता विश्वरूप म्हणजे त्यांचं जे आहे विराट स्वरूप ते प्रकट करणार आहेत आपल्या समोर आणि आपण ते सगळं शब्दांच्या माध्यमातून श्लोकांच्या माध्यमातून अनुभवणार आहोत। म्हणजे काय, भगवान श्रीकृष्णाचा शब्दावतार आणि ध्वनी अवतार तर आहेच इथे आपल्यासमोर, भगवान तर उपस्थितच आहेत जसे आहेत तसे, पण आज त्यांचं विश्वरूप सुद्धा आपण ह्या ध्वनी अवतारातून शब्दावतारातून अगदी अनुभवायचा प्रयत्न करणार आहोत। आपण सगळ्यांनी अगदी लक्षपूर्वक ऐकूया। आणि ह्या माध्यमातून श्रीकृष्णांना आपण का जाणून घ्यायचं विश्वरूपाच्या माध्यमातून, आणि मग त्या योगे कृष्णांच्या कृपेस कसं पात्र व्हायचं, कृष्णांशी कसं जोडले जायचं, आपला संबंध कसा प्रस्थापित करायचा, हे सगळं आपण फार छान पद्धतीनं असं शिकायचा प्रयत्न करणार आहोत। तर सगळ्यांनी आता अगदी लक्षपूर्वक ऐकूया हा। आता आपण आता पहिल्या स्लाइड वर जाऊया। हा मग त्याची पुढची स्लाइड घ्या। हा, आता आपले जे इस्कॉनचे जे आपले श्री श्री राधा गोविंद जी आहेत तर आपण हे सगळं जे काही करतो हे त्यांच्या आनंदासाठी करतो। मग त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि त्यांच्याच कृपेनं आपण हे सगळं अभ्यासूया। मग आपले इस्कॉनचे जे प्रमुख संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद तर त्यांच्या शरणी पण आपण साष्टांग वंदन करूया। हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया। हरे कृष्ण। हा,
हा, आता हे पाहूया. हे अर्चविग्रह कोणाचे आहेत थोडीशी माहिती घेऊया. आपले श्रील प्रभुपाद आहेत, प्रमुख संस्थापक आचार्य. त्यांनी वृंदावनमध्ये जे कृष्ण बलराम मंदिर जे उभं केलं ना, की जे इस्कॉनचं म्हणजे खूप अत्यंत सगळ्या गोष्टींचं केंद्र आहे. म्हणजे वैदिक जे ज्ञान आहे त्याचं संशोधन केंद्रापासून सगळ्याचं केंद्र कुठे आहे तर वृंदावनमध्ये आहे. आणि तिथून सगळ्या जगभरामध्ये सगळं प्रसारित होतं. म्हणजे सगळं ज्ञान किंवा सगळे जे उपक्रम म्हणजे तर श्रील प्रभुपाद यांनी काय सांगितलं की मुंबई हे त्यांचं तिथलं जीव चौपाटीत मंदिर आहे बरं का, खूप सुंदर मुंबईला. तर ते म्हणजे ऑफिस आहे, म्हणजे त्यांच्या आत्मचरित्रात हे उल्लेख येतात. मग हे जे वृंदावन आहे ना, तर हे काय आहे तर त्यांचं घर आहे, म्हणजे त्यांचं निवास किंवा होम म्हणू. आणि मग जे मायापूर धाम आहे, मी सांगितलं होतं महत्वाकांक्षी प्रोजेक्ट, तर ते म्हणजे काय त्यांचं भजन कुटीर आहे पहा. तर असं सगळ्यांनी लक्षात ठेवा. म्हणजे वृंदावन म्हणजे काय श्रील प्रभुपादांचं घर आहे. आणि तिथे रमण रेती म्हणजे जिथं कृष्ण बलराम प्रत्यक्ष खेळले 5,000 वर्षापूर्वी, जेव्हा ते गोकुळामध्ये अवतरले होते, तर तिथं त्या रमण रेतीमध्ये त्यांना जागा मिळाली आणि तिथे त्यांनी हे कृष्ण बलराम मंदिर हे बांधले. आणि ते का बांधलं तर तिथं कृष्ण बलराम खेळायला यायचे म्हणून. तर हे सुंदर असे अर्चविग्रह आहेत. हे जे आहेत ते कृष्ण आहेत आणि हे जे आहेत ते बलराम आहेत. तर हे काय आहे, कृष्ण बलराम असं मंदिर आहे इस्कॉनचं. खूप सुंदर आहे. आपल्याला वृंदावनला जायचा योग आला तर आपण त्याला अवश्य भेट द्या. तर आता त्यांच्या चरणी कृष्ण आणि बलरामजी जे आहेत तर त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया. आणि त्याचबरोबर आपले इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. हा, माताजी पुढची स्लाइड. हा हा, माताजी वाचूया. हरे कृष्ण हरे कुमुद. कृष्ण. हा, अर्जुन उवाच मन अनुग्रहाय परमं गुह्यम् अध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून मी वाचू ना. हा, वाचा ना, वाचा. अर्जुन म्हणाला, या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता अर्जुन काय म्हणाला की या परम गुह्य म्हणजे असं परम म्हणजे काय सर्वश्रेष्ठ असं गुह्य म्हणजे गोपनीय असं जे आध्यात्मिक ज्ञान तुम्ही सगळं मला माझ्यावर कृपावंत होऊन जे काही मला दिलंय, मला जे काही उपदेश केले, तर ते ऐकून माझा मोह नष्ट झाला. आता अर्जुनाविषयी सांगायचं तर मोह नष्ट झाला असं तो का म्हणतो, तर अर्जुन श्रीकृष्णांना काही साधारण मनुष्य आणि आपला मित्र नाही समजत आहे. तर तो श्रीकृष्णांना जाणतो. कृष्ण हे पुरुषोत्तम आहेत, सर्व कारणांचे अधिकारण कृष्ण आहेत आणि कृष्णांसारखा महान मित्र मिळाला म्हणून त्यांना आपल्याला म्हणजे खूप असा आनंद झालाय. तर तो व्यक्त करतोय आणि तो विचार काय करतोय की कृष्णांना आपण तर अधिकारण म्हणून स्वीकारलं, पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकारलंय, त्याला माहितीच आहे. पण इतरही लोक म्हणजे श्रीकृष्णांचा याप्रमाणे स्वीकार करतील असं नाही, हो की नाही. म्हणजे सगळ्यांकरता कृष्णाचं हे दिव्य रूप प्रस्थापित करण्यासाठी तो श्रीकृष्णांना आता काय सांगतोय हे विश्वरूप प्रकट करण्याची विनंती करतोय पहा. म्हणजे पहा, जेव्हा वास्तविकपणे एखादा मनुष्य असं विश्वरूप किंवा विराट रूप भगवान श्रीकृष्णांचं जेव्हा पाहतो तर तो म्हणजे भयभीतच होईल ना. अर्जुनांना पण रोमांच असं आणि शहारे म्हणजे भयभीत असं, म्हणजे भय म्हणजे विस्मय आणि भय म्हणजे आश्चर्यकारक भीती म्हणतात ना, तशी भीती बरं का. तर मग असं निर्माण झाली. मग श्रीकृष्ण इतके दयाळू आहेत की त्यांनी विश्वरूप प्रकट केल्यावर पुन्हा आपलं मूळ रूप प्रकट केलं आणि श्रीकृष्ण केवळ आपल्या हितार्थ बोलतात हे अर्जुनाने जाणलं होतं. आणि म्हणून जे काही घडतंय ते कृष्णांच्या कृपेमुळे घडतंय. मग सर्व कारणांचे कारण कोण आहेत, श्रीकृष्ण आहेत. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाच्या हृदयात परमात्म्याच्या रूपात श्रीकृष्ण उपस्थित आहेत. मग हे सगळं आता अर्जुनाच्या मनामध्ये हा सगळा विश्वास दृढ निर्माण झालाय आणि म्हणून तो काय म्हणतो की हे जे काही परमगुह्य ज्ञान आहे किंवा हे जे काही आध्यात्मिक उपदेश आहेत त्यांनी माझा सगळा मोह नष्ट झालाय पहा. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड. मी वाचू की हरे दीपांजली. कृष्ण माताजी. हा, वाचा. हरे कृष्ण. हा, हे कमलनयना, जीवाच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूती झाली आहे. 11.3 मध्ये पुरुषोत्तम असे सांगतात, हे पुरुषोत्तम, हे परमेश्वरा, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप, अर्जुन असे सांगतात, हे पुरुषोत्तमा, हे परमेश्वर,
तुम्ही स्वतःचे वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्या समोर पाहत असलो तरी या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाला आहात हे मी पाहू इच्छितो. 11.4 मध्ये असे म्हणतात, हे प्रभो, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हा, आता 11.2 मध्ये काय म्हणतात अर्जुन, तर हे कमल आहे ना, म्हणजे कमळासारखे ज्यांचे सुंदर असे नेत्र आहेत, तर ते कोण आहेत? कृष्ण आहेत. मग त्यांना त्यांनी काय म्हटलंय की अर्जुनानं आता हे सगळं श्रीकृष्णांकडून समजून घेतलंय बरं का, की सगळ्या भौतिक सृष्टीच्या उत्पत्तीचं प्रलयाचं कारण कोण आहे, तर भगवान कृष्ण आहेत. मग हे सगळं जाणून घेतलंय. मग अर्जुनाला हे सुद्धा माहितीये की भगवान जरी सगळ्या उत्पत्ती प्रलयाचं कारण असले तरी सर्वांपासून ते अलिप्त स्वतंत्र अशा आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये उपस्थित असतात आणि आपल्या भौतिक शक्तींच्या विस्ताराद्वारे ते लीला करत असतात आणि सर्व म्हणजे जे कार्य आहेत ते घडवून आणतात. म्हणजे याला अचिंत्य भेदाभेद तत्व असं म्हटलंय. मग आता हे सगळं भगवान जे आहेत तर ते सर्वव्यापी आहेत, हे सगळ्यातून आपल्याला समजतं, हो की नाही? मग तरी सुद्धा व्यक्तिशः ते स्वतंत्र उपस्थित म्हणजे जे आहेत तर ते असतात. आणि मग हे जे काय आहे तर हे श्रीकृष्णांचं अचिंत्य योग ऐश्वर्य आहे. म्हणजे अर्जुनानं आपल्याला हे सगळं काही समजलंय, हे मान्य केलंय बरं का. म्हणजे तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूती आली. म्हणजे काय की तुम्ही एकाच वेळी म्हणजे सगळीकडे भौतिक शक्तींच्या विस्ताराने पण उपस्थित आहात, सर्वव्यापी आहात आणि त्याच वेळी म्हणजे अव्ययी आहेत भगवान. म्हणजे काय तर व्यय न होणारे म्हणजे नष्ट न होणारे. मग त्याच वेळी ते आध्यात्मिक जगतामध्ये पण उपस्थित आहेत. मग आता हे सगळं महात्म्य म्हणजे काय की हे अचिंत्य योग ऐश्वर्य आहे त्यांचं. म्हणजे महात्म्य म्हणजे महिमा, ह्याची अनुभूती अर्जुनाला आली आहे. त्याला तंत हे सगळं पटलंय मनाला, म्हणून तो असं सांगतो. मग आता तो पुढे काय म्हणतो, हे पुरुषोत्तम म्हणजे पुरुषामध्ये उत्तम असे कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. मग तुम्ही स्वतः वर्णन केल्यामुळं म्हणजे केल्याप्रमाणे तुमचं मूळ स्वरूप मी जरी पाहत असलो समोर तरी या भौतिक सृष्टीत तुम्ही कसे म्हणजे प्रविष्ट झालात, म्हणजे कसे समावेश झाला तुमचा, तर हे मला पाहिजे. आता पहा हं, श्रीकृष्ण जे आहेत त्यांनी सगळ्या विभूती सांगितल्या आणि या भौतिक जगतामध्ये ते भौतिक शक्तींच्या विस्ताराने आणि वेगवेगळ्या विभूती म्हणजे विलक्षण ऐश्वर्यांच्या रूपात कसे भगवान प्रकट होतात हे सगळं सांगितलंय बरं का श्रीकृष्णाने. आणि तरी पण अर्जुनाला आता काय विचारायचंय म्हणजे की तुम्ही आता या भौतिक जगात कसे समाविष्ट होता, तर हे मला पाहायचंय. आता अर्जुनासारखं भक्त आहे, त्याला श्रीकृष्णांच्या वचनावर दृढ विश्वास, ठाम श्रद्धा आहे. पण भावी काळात म्हणजे आता आपल्यासारखं कलियुग म्हणजे समजून घेऊया आपण, आता आपण कलियुगात आहोत. आपल्यासारख्या लोकांचा समावेश हा कलियुगामध्ये आहे. मग आता द्वापार युगाच्या अंती हे युद्ध घडलं. मग त्यावेळेला अर्जुनाने काय विचार केला की लोकांच्या मनी म्हणजे इतर जे आता पुढे भविष्य काळात किंवा पुढे जे लोक येतील त्यांच्या मनी विश्वास निर्माण कसा होईल. मग ह्यासाठी म्हणजे जे काही साधारण लोक आहेत त्यांना श्रीकृष्ण म्हणजे साधारण मनुष्य आहेत असं वाटेल, हो की नाही? मग ह्यासाठी त्यांच्या मनात विश्वास निर्माण होण्यासाठी अर्जुन श्रीकृष्णांचं विराट रूप पाहायची इच्छा व्यक्त करतो. म्हणजे ह्यासाठी तो काय म्हणतो, या भौतिक जगतामध्ये या सृष्टीमध्ये की ज्याच्यापासून अलिप्त तर श्रीकृष्ण आहेत पण सृष्टीमध्ये तरी देखील ते कार्य कसं करतात, मग हे मला जाणून घ्यायचं आहे. आणि मग ह्यासाठी तुम्ही मला तुमचं विश्वरूप दाखवा, अशी तो त्यांना प्रार्थना करतो किंवा त्यांच्याजवळ इच्छा व्यक्त करतो. आता तो पुरुषोत्तम म्हणतो श्रीकृष्णांना. आता पुरुषोत्तम म्हणजे काय, तर श्रीकृष्ण जे आहेत तर ते अर्जुनाच्या हृदयात सुद्धा परमात्मा म्हणून उपस्थित आहेत, अंतर्यामी आहेत, सगळं काही जाणतात. मग ते अर्जुनाची इच्छा जाणतात असे जे अंतर्यामी भगवान आहेत म्हणजे ते उच्च आध्यात्मिक ज्ञानामध्ये कसे आहेत, तर सर्वश्रेष्ठ म्हणून त्यांना पुरुषोत्तम असं म्हणलंय. पुरुषामध्ये उत्तम असे सर्वोच्च ज्ञानाचे म्हणजे कुठलं ज्ञान, तर दिव्य ज्ञान किंवा आध्यात्मिक ज्ञानाचे अधिकारी असे कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. म्हणजे अंतर्यामी आहेत, परमात्मा स्वरूपात स्थित असल्यामुळे अर्जुनाच्या हृदयात. मग ते जाणतात की अर्जुनाला काही विश्वरूप पाहायची इच्छा नाहीये, पण तो कृष्ण रूपामध्ये पाहण्यात पूर्ण समाधानी आहे. जे काही त्याला दिसतंय त्यांचं रूप ते श्याम सुंदर असं भगवान रूप. पण इतर लोक त्यांचा विश्वास दृढ करण्यासाठी त्याला विश्वरूप पाहायचंय. म्हणजे अर्जुनाला स्वतःची काही निश्चिती विश्वासाची करायची इच्छा नव्हती, पण श्रीकृष्णांचं विश्वरूप पाहायची वैयक्तिक सुद्धा बिलकुल इच्छा नव्हती, कारण त्याचा दृढ विश्वास श्रद्धाच आहे. तो श्रीकृष्णांच्यावर सखा म्हणून प्रेमच करतो आणि पूर्णतः तो त्यांना शरण गेलाय. तो त्यांना म्हणजे त्यांना समजलंय त्यांचं ठीक म्हणजे जे स्वरूप आहे की श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत आणि भगवान आहेत, पुरुषोत्तम आहे असं म्हणजे हे सगळं जाणतो अर्जुन. मग श्रीकृष्णांना हे सगळं माहितीये की अर्जुनासारखा एक आदर्श
स्थापित करण्यासाठी म्हणजे एखादा शिष्य काय करतोय तर त्यांना विश्वरूप पाहण्याची काय करतोय प्रार्थना करतोय, त्यांच्याजवळ इच्छा व्यक्त करतोय. आणि भावी काळात त्यामुळे स्वतःला भगवान किंवा त्यांचा अवतार समजणारे अनेक कलियुगामध्ये बंधू लोक निर्माण होतील की जे सांगतील की मी श्रीकृष्णांचा अवतार आहे. मग तेव्हा आपल्यासारख्या सामान्यांना दक्ष राहिलं पाहिजे, हो की नाही? मग ह्यासाठी पण हे अर्जुनाने सांगितलंय बरं का. म्हणजे एक वैष्णव सगळ्या गोष्टीची कशी काळजी घेत असतो पहा, आणि अर्जुन हे महान वैष्णव आहेत पहा. आणि म्हणून स्वतः श्रीकृष्ण असले म्हणजे जे आहेत तर जो मनुष्य असं म्हणेल तर त्याला आपण नक्की म्हणू शकतो ना की दाखवा बघू तुमचं असं जे अमर्याद विश्वरूप आहे ते जर तुम्ही मला दाखवू शकला तर निश्चितच मग मी तुम्हाला काय म्हणेल की तुम्ही आहात कृष्ण, आपण असं म्हणू शकतो, हो की नाही? आणि ह्यासाठी आपल्याला हे जे अर्जुन आहेत तर हे विश्वरूप जे आहेत आपल्यासारख्या सामान्यांसमोर प्रकट करण्यासाठी म्हणजे पुढे भावी काळात आपल्याला श्रीकृष्णांनी हे म्हणजे फक्त स्वतःला त्यांनी भगवान म्हणून फक्त तात्विक आणि तत्वज्ञान विषयक उपदेशानेच नाही सांगितलं होतं, तर प्रत्यक्ष स्वतःला ह्या विश्वरूपामध्ये किंवा विराट रूपामध्ये त्यांनी प्रत्यक्ष अर्जुनासमोर प्रकट केलं होतं आपलं स्वतःचं भगवान स्वरूप. तर अशा पद्धतीने हे सगळ्यांना समजू यावं, आपल्यासारख्या सामान्यांना लक्षात यावं, यासाठी अर्जुन काय करतात, त्यांच्यासमोर विराट रूप प्रकट करण्याची इच्छा प्रदर्शित करतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाईड. हा माताजी वाचूया. हा मंजिरी माताजी. हरे कृष्ण. हा. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता माझे ऐश्वर्य पहा, अलौकिक आणि नाना वर्णांनी अशी माझी सहस्रावधी रूपे पहा. 11:7. हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या या देहामध्ये पहा. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यात तुला जे काही पहावयाची इच्छा असेल ते सर्व हे विश्वरूप प्रगट करू शकते. संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे. परंतु तू तुझ्या वर्तमान नेत्राने मला पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग ऐश्वर्य पहा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भगवान काय म्हणतात की अर्जुना, आता माझं हे सगळं ऐश्वर्य पहा, अलौकिक नाना वर्णांनी अशी माझी सहस्त्रावधी रूप आहेत आणि ती सगळी तू पहा असं सांगतात. म्हणजे काय की जे विराट रूप आहे श्रीकृष्णांचं तर ते आता अर्जुनाला पाहायचंय आणि म्हणून श्रीकृष्ण काय करतायत तर ते विराट रूप प्रकट करतायत. मग आता ते विराट रूप कसं आहे, ते दिव्य असलं तरी प्राकृतिक सृष्टीमध्ये म्हणजे भौतिक प्रकृतीमध्ये प्रकट झाले. आणि त्यामुळे हे जे रूप असतं भगवान श्रीकृष्णांचं विश्वरूप किंवा विराट रूप हे भौतिक प्रकृतीमध्ये तात्पुरत्या काळापुरतच प्रकट होतं. आणि जसं भौतिक प्रकृती व्यक्त होते अव्यक्त होते तसं श्रीकृष्णांचं विराट रूप असतं की ज्यांनी म्हणजे हे सगळे ग्रह गोल तारे हे सगळे विश्वातले सगळे चराचर वस्तू त्यांनी धारण केल्यात, हे व्यक्त अव्यक्त असं होत राहतं बरं का. आणि मग आता श्रीकृष्णांची इतर रूप कशी असतात, वैकुंठामध्ये नित्य स्थित असतात, हो की नाही? आपण आता गोलोक वृंदावन चार्टवरून अभ्यासलं. मग तसं श्रीकृष्णांचं हे नित्य म्हणजे कायम असं स्थित नसतं वैकुंठामध्ये रूप. म्हणजे भक्तांविषयी विचार आपण केला तर भक्ताला कधीच विराट रूप पाहायची इच्छा नसते किंवा तो उत्सुक पण नसतो. म्हणजे अर्जुनासारखा भक्ताला तर बिलकुलच उत्सुकता नसते. पण अर्जुन का सांगतात श्रीकृष्णांना या रूपामध्ये पाहायची इच्छा आहे, तर श्रीकृष्ण आपले जे रूप आहे ते जेव्हा प्रकट करतील तेव्हा सामान्य मनुष्य आहे ते विश्वरूप म्हणजे पाहू शकत नाही. मग मनुष्याला हे रूप पाहायचं असेल तर काय करायला लागेल, श्रीकृष्णांना त्यांना शक्ती प्रदान करायला लागेल. म्हणजे काय की आता भगवान पुढे काय म्हणतात की 6व्या श्लोकामध्ये आणि 7व्या श्लोकामध्ये त्यांना काय म्हणतात की आता तू कधीच असं रूप पाहिलेलं नाही किंवा कधी ऐकलेली नाही, तर अशी सगळी रूप म्हणजे असं सगळी रूप जी आहेत तर ह्या रूपात प्रकट होणार आहेत. आणि म्हणून ते काय म्हणतात की अर्जुन त्यांचा निकटचा मित्र आहे आणि तो म्हणजे जरी म्हणजे अत्यंत असा विद्वान जरी असला तरी श्रीकृष्णाविषयीचं पूर्ण ज्ञान कोणालाच होणं शक्य नाही. आपण मागच्या अध्यायात पाहिलंय महर्षींना सुद्धा किंवा अशा ऋषी मुनींना सुद्धा श्रीकृष्णांना तत्वता जाणता आलं नाही. तिथं मग आपल्या अर्जुनासारख्या म्हणजे जरी तो विद्वान असला तरी पंडित असला म्हणजे त्याला ज्ञान असलं तरी पण त्याला जाणता येईल असं नाही. मग आता
ते काय म्हणतात, की तू जे काही पाहू शकतोस, ते सगळं माझ्या देहामध्ये पहा. आणि आता तू जे काही पाहायची तुझी इच्छा आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा जे वर्तमानात तुला काही पाहायची इच्छा आहे ते देखील आणि भविष्यामध्ये तुला जे काही पाहायचंय ते ते देखील, याचा अर्थ असा आपण घेऊया. तर हे सगळं विश्वरूपात मी प्रकट करू शकतो आणि सगळं चराचर म्हणजे सगळी भौतिक प्रकृती आणि सगळं एकाच ठिकाणी कसं स्थित आहे पहा. म्हणजे आता पहा, एकाच ठिकाणी बसून कोणालाही सगळं जग पाहता येईल का? बिलकुल नाही, हो की नाही? म्हणजे आता आपण पाहू, की एका म्हणजे देशामध्ये काय चाललंय हे वैज्ञानिक म्हणजे किंवा इतर देशामध्ये काय चाललंय हे वैज्ञानिकांनी शोध लावल्यामुळं आपण एका म्हणजे विश्वाच्या एका भागात काय चाललंय हे म्हणजे थोडंफार एका देशात दुसऱ्या देशात काय चाललंय पाहू शकतो. पण पूर्ण सगळ्या ब्रह्मांडामध्येच काय चाललंय हे सगळं आपल्याला पाहता येईल का? म्हणजे आपलं विज्ञान इतकं प्रगत आहे का? तर बिलकुल नाही. पहा म्हणजे अर्जुनासारखा भक्त म्हणजे विश्वामध्ये अस्तित्वात असलेल्या सगळ्या म्हणजे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी पाहू शकतो पहा. म्हणजे भूत, वर्तमान, भविष्य असं कुठला विज्ञानानं अजून शोध नाही लावला, की आपला भूतकाळ पण समजेल, वर्तमान पण आणि भविष्यकाळ पण समजेल, हो की नाही? पण श्रीकृष्णांनी कसं केलंय, तर अर्जुनाला जे काही पाहायचंय ते सगळं म्हणजे पाहण्यासाठी त्यांनी काय सांगितलंय, तुला जे काही पाहायचंय ते एकाच ठिकाणी स्थित असं तू पाहू शकतोस. आणि हे पाहण्यासाठी मग त्यांनी काय केलंय, की श्रीकृष्णाला त्यांनी आता दिव्य दृष्टी प्रदान केली हे सगळं पाहण्यासाठी. आणि म्हणजे श्रीकृष्णाच्या कृपेनेच हे अर्जुन पाहू शकतोय बरं का. म्हणजे पहा, आपण 3D सिनेमा पाहायला जातो तेव्हा विशिष्ट गॉगल्स देतात की नाही आपल्याला, मग आपल्याला तो मूव्ही पाहता येतो. मग तसंच आहे श्रीकृष्ण आहेत तर त्यांचं हे विराट रूप आपल्यासारखे सामान्य डोळ्यांनी आपल्याला पाहता नाही येणार. भौतिक म्हणजे जे आपले चक्षु आहेत त्यांनी, कारण त्याला मर्यादा आहेत, ती अपूर्ण आहेत, इंद्रियांना त्या मर्यादा आहेत, ते सीमित आहेत. आपण अभ्यासलं की आपण दूरवरचा तारा पाहायला सुद्धा टेलिस्कोपची मदत घेतो, इतकी ती अपूर्ण इंद्रिय आहेत भौतिक शरीर असल्यामुळे. मग अशा वर्तमान नेत्रांनी पाहता नाही येणार म्हणून अर्जुनाला श्रीकृष्ण काय करतात, दिव्य दृष्टी देतात, जशी संजयला दिली होती तशी ह्या ह्या विश्वरूप जे आहे तर हे पाहण्यासाठी म्हणजे ह्या विश्वरूपाचं दर्शन घेण्यासाठी त्याला अर्जुनाला ते दिव्य दृष्टी, दिव्य नेत्र प्रदान करतात. आणि मग श्रीकृष्णांच्या कृपेने आता ते काय सांगतात, माझा आता योग ऐश्वर्य तू पहा. आता पुढे जाऊ आपण. हा मग हा मग त्याची वाच. हरे कृष्ण. संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपम ऐश्वरम्. आता इथे आहे ना हरे पदार्थात कृष्ण. लिहिलेलं आहे, पण त्याच्यात ऍक्च्युअली परमम. हा तिथं मिस्टेक आहे, बरोबर. हरे कृष्ण. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतानी अर्जुनाला आपले विश्वरूप दाखविले. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. मग आता इथं संजय काय सांगतात ते आता इथे आपण समजून घेऊया. आता संजय काय करतात पहा, प्रासादामध्ये म्हणजे राजमहालामध्ये धृतराष्ट्र जे आहेत तर त्यांना जे रणांगणावर गोष्टी घडतात त्या कथन करून सांगतात बरं का. हा पण भाग समजून घ्या. त्यांना दिव्य नेत्र किंवा दृष्टी प्रदान केले. कोणी केली आहे तर व्यास मुनींनी केली. संजय हे त्यांचे उत्तम असे आवडते शिष्य आहेत बरं का. आणि तो सहाय्यक किंवा सचिव आहे धृतराष्ट्रांचा. आणि म्हणून त्यांना धृतराष्ट्र हे अंध होते, मग त्यांना काही ओळखता येणार नाहीत सगळे पांडव आणि ही सगळी मुलं. म्हणून त्यांनी काय केले, धृतराष्ट्रांनी सांगितले संजयलाच दृष्टी द्या. आणि मग संजयला दिव्य दृष्टी असल्यामुळे तो महालात बसून सगळं काही सांगतोय. मग आता तो काय म्हणतोय, जो धृतराष्ट्र आहे त्यानं काय सांगतोय, की याप्रमाणे बोलून महायोगेश्वर जे आहेत पुरुषोत्तम भगवान यांनी आता अर्जुनाला आपलं विश्वरूप दाखवलं. तर महायोगेश्वर का म्हटले, तर परमयोगी म्हणजे असे सर्वश्रेष्ठ योगी कोण आहेत, श्रीकृष्ण, हो की नाही. आणि मग असे जे महायोगेश्वर आहेत नंतर ते कोण आहेत, श्रीकृष्ण. आणि मग त्यांनी अर्जुनाला आता विश्वरूप दाखवलं असं तो कथन करतोय. आता पुढे जाऊ आपण. हा त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. हा वाचूया मग त्याची. अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्ये पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते. या विश्वरूपाने अनेक दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते. 11-12.
आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचित त्यांचे तेज भगवंताच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान वाचलं मध्ये. तर अर्जुनाने काय केलं, तर ह्या विश्वरूपामध्ये असंख्य मुख बघितली बघा. चित्रात पहा सगळ्यांनी. चित्र व्यवस्थित दिसावं म्हणून मी व्हिडिओ ऑफ ठेवते. मग असंख्य नेत्र पाहिले बरं का, भरपूर सारे नेत्र पाहिले. जेवढी असंख्य मुख तितकेच नेत्र, असंख्य अद्भुत दृश्य पाहिले. हे रूप कसं होतं, अलौकिक अलंकाराने, म्हणजे असे वेगवेगळे आभूषण पहा, सगळ्या त्यांच्या म्हणजे वेगवेगळ्या हातामध्ये, गळ्यामध्ये सगळे म्हणजे जे आहेत त्यांचे मुख, म्हणजे कानामध्ये कर्णफुलं, तर वेगवेगळ्या प्रत्येक मुखामध्ये वेगवेगळं असं सगळं फार सुंदर आहे पहा. अलौकिक म्हणजे आपल्याला वर्णन करता येणार नाही असं सुंदर अलंकाराने विभूषित आहेत भगवान. अनेक दिव्य शस्त्र आहेत त्यांचे, जेवढे हात आहेत त्या प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी दिव्य शस्त्र आहेत पहा. आणि या विश्वरूपाने काय केले, अनेक दिव्य वस्त्र, म्हणजे अशी सुंदर सुंदर दिव्य वस्त्र त्यांनी धारण केलीत पहा. आणि माळा पण धारण केल्यात. इतक्या सुंदर सुंदर माळा वेगवेगळ्या आहेत पहा, पुष्पांच्या, गुलाबाच्या आहेत, वेगवेगळी सुंदर सुगंधी पुष्प आहेत. म्हणजे पहा, लाल फुलं दिसतात इथं, रंगी म्हणजे निळी, पिवळी अशी वेगवेगळी रंगीबेरंगी फुलं पहा दिसतात ह्याच्यामध्ये. म्हणजे असं सुंदर असं रूप आहे ते. आणि मग दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप आहे. म्हणजे अशी सुंदर जे दिव्य सुगंधी द्रव्य आहेत, म्हणजे असे जे सुगंधी वनस्पतींचे द्रव असतात तर त्यांचं लेपन त्यांच्या शरीराला म्हणजे सगळं केलेलं होतं पहा. आणि विश्वरूपाच्या बाबतीत कसं होतं, ते इतकं अद्भुत, इतकं तेजस्वी आणि असं अनंत सर्वव्यापी, म्हणजे काय, सगळे ब्रह्मांड व्यापणारं होतं. म्हणजे एकच ब्रह्मांड नाही, तर जितकी काही ब्रह्मांड आहेत श्रीकृष्णाने निर्माण केलेली, तेवढी सगळी ब्रह्मांड व्यापणारं असं सर्वव्यापी ते रूप होतं बरं का. आणि मग त्याचं वर्णन संजय कसं करतात, तर आकाशामध्ये एकाच वेळी हजारो सूर्यांचा उदय झाला तर त्यांचं कदाचित तेज जे आहे ते कदाचित त्यांचं तेज भगवान श्रीकृष्णांच्या विश्वरूपाच्या तेजाची बरोबरी करू शकेल. म्हणजे केवढं तेज तिथे उत्पन्न झालं होतं पहा, निर्माण झालं होतं. म्हणजे सूर्य सुद्धा भौतिकच आहे आणि त्याला प्रकाश श्रीकृष्णांच्या शरीरातून येणारे जे ब्रह्मज्योती म्हणजे जे प्रकाश किरण ते देतात. पण त्याची आता तुलना भौतिक उदाहरणामध्ये करून कशा पद्धतीनं संजय धृतराष्ट्र अंध आहेत त्यांना सांगतोय, की त्यामुळे त्यांना ते कळू येईल. तर कसं सांगतोय, तर हजारो सूर्य एकाच वेळी जेव्हा उदय होईल त्यांचा, तर ते कसे चमकतील असं हे सुंदर तेजानं भगवान श्रीकृष्णांचं जे रूप आहे ना, तर ते चमकत आहे. आता पुढे जाऊ आपण. ना त्याची पुढची स्लाइड. त्याची वाचा. हरे कृष्ण माताजी. हा त्यावेळी अर्जुनाने भगवंताच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेले परंतु अनंत ग्रहामध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता त्याच वेळी अर्जुनाने काय केलं, भगवान श्रीकृष्ण आहेत तर त्यांच्या विश्वरूपामध्ये एकाच वेळी म्हणजे सगळी स्थित असलेली अशी, आणि मग त्याच वेळी कशी अनंत ग्रहामध्ये, म्हणजे इतके ग्रह आहेत की म्हणजे अनंतच म्हटले, त्याची गणनाच करता येणार नाही, असे अनंत ग्रहामध्ये विभागलेली ब्रह्मांड आहेत. आणि जशी ब्रह्मांड आहेत म्हणजे इतकी ब्रह्मांड आहेत की, आणि त्यांच्या म्हणजे इतके सारे ग्रह आहेत. आणि अशी प्रत्येक ब्रह्मांडाचं म्हणजे विस्तृत रूप, आणि अशी अनेक ब्रह्मांडाची अनेक विस्तृत रूपे पाहिली पहा. आणि मग त्याच्यामध्ये पहा, अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघेही रथावर आरूढ आहेत बरं का, म्हणजे एकाच ठिकाणी, म्हणजे रथावर बसलेल्या ठिकाणीच एकाच ठिकाणी आहेत. अर्जुन काय करतात, पाठीमागे रथावर बसलेत, आणि जे श्रीकृष्ण आहेत ते काय करतात, सारथ्य करतात बरं का. आणि या बसल्या जागीच म्हणजे रथावर आरूढ असतानाच अर्जुनाला हे विश्वरूप दाखवले पहा श्रीकृष्णांनी. म्हणजे युद्धभूमीवरच्या इतरांना काही विश्वरूप नाही पाहता आलं, पण भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कशी दिव्य दृष्टी दिली होती, त्यामुळे त्याला पाहता आलं. मग त्यांनी काय पाहिलं, असे अनंत ग्रहलोक पाहिले आणि अनंत ब्रह्मांड. मग ह्याच्यावरनं काय दिसून येतं की म्हणजे या सगळ्या सृष्टीमध्ये भरपूर सारे ब्रह्मांड आहेत आणि अनेक ग्रहलोक आहेत तिथं. आणि मग त्यातले काही भूमीपासून बनलेत, काही सुवर्णापासून म्हणजे सोन्यापासून बनलेत, आणि काही रत्नांपासून सुद्धा बनलेले आहेत पहा. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं किती ऐश्वर्य आहे पहा म्हणजे. आणि मग असे महाकाय आहेत काही, भरपूर मोठे आहेत काही, आणि भरपूर असे अगदी लहान पण आहेत. मग आता रथावर बसून अर्जुनाने हे सगळं पाहिलं. म्हणजे अर्जुन आणि कृष्ण या दोघांमध्ये काय चाललंय हे कोणालाही समजत नव्हतं, पण त्याच वेळी अर्जुन हे सगळं पाहत होता पहा. म्हणजे केवढं दिव्य असं रूप आहे पहा. बसल्या जागी आहे तिथेच श्रीकृष्णांनी काय केलं, सारथ्य ते करतायत पुढे बसून रथाच्या, आणि त्याच ठिकाणी तिथेच त्यांनी हे रूप दाखवले पहा. म्हणजे अर्जुन पाठीमागे आहे आणि भगवान कृष्ण सारथ्य करायला समोर बसलेत, आणि त्याच वेळी
सगळं विश्वरूप त्यांनी पाहिले पाहिजे. त्या चित्रात पहा, असंख्य मुख आहेत, असंख्य गदा आणि तलवार अशी असंख्य शस्त्र आहेत पहा. सुदर्शन चक्र आहे, धनुष्य बाण आहे, वेगवेगळी शस्त्र आहेत पहा. आणि त्याचबरोबर असंख्य माळा किंवा असंख्य अलंकार आणि असंख्य वस्त्र सगळं काही या चित्रात दिसतं पहा. अशा पद्धतीचं त्यांचं सुंदर असं विश्वरूप आहे. मग आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. हा म्हणजे हरे हा. हरे कृष्ण. 11:14. त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंतांची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. हरे कृष्ण. कृष्ण. मग आता काय झालं, हे सगळं दिव्य विश्वरूप जेव्हा प्रकट केलं श्रीकृष्णाने, तेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण ह्यांच्यामधला संबंध आहे तिथं परिवर्तन झालं त्याचं. म्हणजे काय झालं, तर श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्ये मित्रत्वाचं नातं आहे, सख्खा भाव आहे की नाही, प्रेम आहे अर्जुनाचं. पण विश्वरूप जेव्हा पाहिलं अर्जुनाने, तेव्हा काय झालं, तर तो काय म्हणजे त्यानं काय केलं, तर त्यांनी आश्चर्यचकित तर तो झालाच, पण त्याच्या अंगावर असा विस्मयाने किंवा आश्चर्याने शहारा किंवा रोमांच जसा येतो तसा उभारला. आणि त्यामुळे अर्जुनाने काय केलं, त्यांना प्रणाम केला, नतमस्तक झाला, म्हणजे पूर्णतः त्यांना शरण गेला आदराने आणि हात जोडून त्यांची तो स्तुती करायला लागला. म्हणजे तो विश्वरूपाचं काय करायला लागला, स्तवन करायला लागला. आता इथे अर्जुन आणि श्रीकृष्णाचा संबंध मित्रत्वाचा नाही राहिला, तर तो आश्चर्याचा आणि आदराचा झाला. म्हणजे काय, की जो अद्भुत रस असतो ना, किंवा जो म्हणजे आपण म्हणू की विस्मय रस, तर रसांचे 12 प्रकार आहेत. हा, तर त्यापैकी सख्य रस म्हणजे काय, मित्रत्वाचा. तर अद्भुत रस म्हणायचं, विस्मय रस म्हणजे काय, आश्चर्याच्या रसानं इथे काय केलं, प्रभुत्व मिळवलं पहा. आणि त्यामुळं आश्चर्यचकित झालाय अर्जुन. आणि त्यामुळे काय करतोय अर्जुन, तर त्यांना प्रणाम करतोय आणि काय करतोय, तर त्यांना प्रार्थना करायला हात जोडून त्यांनी प्रारंभ केला. म्हणजे भगवान आणि भक्त यामध्ये या वेगवेगळ्या रसांच्या म्हणजे जे आहेत प्रकार, तर त्यानुसार काय होतं, प्रेमाचं आदान प्रदान होतं. आणि भगवान 12 रसांचे आगार आहेत पहा. पण अर्जुन काय आहे, तर आता अद्भुत रसाने प्रेरित झालाय. आणि तो जरी शांत गंभीर असा असला तरी आता तो रोमांचित झाल्याने हात जोडून भगवान श्रीकृष्णांना काय करतोय, प्रार्थना करतोय, प्रणाम करतोय. म्हणजे तो काही भयभीत नाही झालाय, घाबरला नाहीये. तर अद्भुत त्यांचं रूप आहे ना, ते पाहूनच तो प्रभावित झाला आणि विश्वरूप पाहिल्यावर तर त्याला फार आश्चर्य वाटलं. आणि त्यामुळे इथे काय झालंय, अद्भुत रसाचं वर्चस्व ह्या मित्रत्वाच्या संबंधावर म्हणजे या सख्य रसावर त्याचा परिणाम झालाय. आणि त्यामुळे तो त्यांना काय करतोय, हात जोडून प्रार्थना करतोय. पाहिजे चित्रात पाहायचं सगळ्यांनी आहे तिथेच बसल्या जागी कसं श्रीकृष्णांनी रूप दाखवलंय पहा विराट. आणि अर्जुनाने बसल्या जागीच त्यांना कशी शरण जाऊन प्रार्थना करायला सुरुवात केली पहा. म्हणजे केवढं विलोभनीय दृश्य असेल, आपण कल्पना तरी करू शकतो का पहा. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढचा श्लोक, पुढची स्लाइड. हा, मग त्याची वाचूया. हरे कृष्ण. हा. अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. 11.16 मध्ये म्हणतात, हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आधी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही. 11.17 मध्ये म्हणतात, तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी आणि सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान मी सर्वत्र पाहत आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूप छान वाचलं माताजी. तर हरे कृष्ण. अर्जुन काय म्हणाला, की हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्र झालेल्या सगळ्या देवता पाहतोय. आता इथे चित्रात पहा, सगळ्या देवतांचं कोण आहेत, मूळ उगम कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण. मग ते सगळे देवता पाहतोय, मग सगळे जीव पाहतोय, सगळ्या जीवांचं कोण आहेत, कारणांचं कारण कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण. मग आता कमलासनावर बसलेले ब्रह्माजी, जे आता इथं नाभी कमलामध्ये आधीचं चित्र होतं पहा स्लाइड मध्ये, तर नाभी कमलामध्ये ब्रह्माजी दिसत होते रंगीत स्वरूपात. तर नाभी कमलामध्ये मी ह्या ब्रह्माजींना पाहतोय. म्हणजे आणि म्हणजे त्याला काय म्हटलंय, ब्रह्मांडाचा तो अधो प्रदेश, ज्यावर म्हणजे अशा पद्धतीने गर्भोदकशाही जे विष्णू आहेत तर ते पहुडतात. अशा दिव्य सर्पाला पण पाहतोय. म्हणजे काय, ब्रह्माजी आदी जीव आहेत म्हणून त्यांना तिथे पाहिलं. आणि मग ब्रह्मांडाचा जो अधो प्रदेश आहे तिथं गर्भोदकशाही विष्णू आहेत. म्हणजे जे
नाग म्हणजे जो दिव्य सर्प आहे तर त्याला म्हणायचं वासुकी. तर त्या वासुकी नावाच्या सर्पशय्येवर ते पोहडलेले आहेत पहा. आणि त्या विष्णूपासून म्हणजे काय झालंय त्यांच्या नाभीतून ब्रह्मदेव जे आहेत तर ते उत्पन्न झालेत आणि मग त्यामुळं 14 लोक उत्पन्न झालेत. मग आता खालच्या लोकांपासून अत्युच्च म्हणजे ब्रह्मलोक ब्रह्मांडातला तिथपर्यंत सगळं काही अर्जुन पाहू शकत होता. म्हणजेच काय एकाच ठिकाणी म्हणजे एकाच म्हणजे ठिकाणावर असं रथात बसूनच बरं का अर्जुन इथे चित्रात पहा हं. प्रारंभापासून अंतापर्यंत म्हणजे सुरुवातीपासून अंतापर्यंत सगळं काही म्हणजे जे काही आहे तर ते कृष्णांच्या कृपेनं पाहू शकत होता. आणि मग आता तो काय म्हणतो की तुमचं रूप अत्यंत असं तेजपुंज आहे आणि ते असं आहे की ते पाहणं सुद्धा त्याचं तेज इतकं आहे की ते पाहायला सुद्धा मला असं कठीण होतंय असं म्हणतोय. आणि मग आता ते कठीण तर होतेच पण त्याचबरोबर तो 16व्या श्लोकात काय म्हणतो की हे विश्वेश्वर विश्वरूप म्हणजे विश्वेश्वर म्हणजे सगळ्या विश्वाचं स्वामी, विश्वरूप म्हणजे सगळ्या विश्वाचं रूप असलं ज्यांच्यात सामावले असे श्रीकृष्ण तुमच्या देहामध्ये अमर्यादित आणि असं सगळ्या बाजूला पसरलेलं आहे. असंख्य भुजा इथे चित्रात पहा असंख्य भुजा पसरलेल्या आहेत आणि असंख्य उदर म्हणजे असे असंख्य पोट आहेत, असंख्य मुख आहेत असे आणि असंख्य नेत्र आहेत पहा सगळ्याला. असं त्यांचं रूप आहे आणि ह्याला कुठे आदी मध्य अंत म्हणजे कुठून सुरू झालंय आणि कुठं संपलंय मला काहीच कळत नाही पहा हे चित्र जर असं पाहिलं तर. तर अशा पद्धतीनं हे रूप आहे आणि त्याला इतकं तेज आहे, इतकं तेजपुंज आहे की जसा प्रज्वलित म्हणजे जसा अग्नी प्रज्वलित आपण करतो किंवा सूर्याचा अपरिमित म्हणजे न संपणारं असं तेज सगळीकडे सर्वत्र जसं व्यापलेलं असतं आणि अनेक मुकुट आहेत पहा. अनेक सुंदर सुंदर मुकुटांनी ते मढलेलं आहे. अनेक म्हणजे गदा आणि चक्र ह्याने ते सुशोभित झालेलं असं हे कांतिमान म्हणजे अशी चमकदार कांती असलेलं असं सगळं रूप जे आहे ते भगवान श्रीकृष्णांचं अर्जुन पाहतात पहा. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. हरे कृष्ण 11:18. तुम्ही परम अक्षर ज्ञेय आहात. या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात. तुम्हीच शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात. हे माझं मत आहे. 11:19. तुम्ही आदी मध्य आणि अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. 11:20. तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. हे महात्मन, तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहेत. 11:21. सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती म्हणजे शांती असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करत आहेत. 11:22. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वदेव, विश्वेदेव, अश्विनी कुमार, मरुदगण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता काय म्हणतात अर्जुन तर ते सांगतायत की आता हे तुमचं जे असं रूप आहे परम म्हणजे सर्वश्रेष्ठ असं अक्षर म्हणजे नष्ट न होणारं आणि असे जे तुम्ही आहात ज्ञेय म्हणजे जाणून घेण्याची गोष्ट म्हणजे काय ज्ञेय असे कोणाच श्रीकृष्ण म्हणजे तुमचे विराट रूप आहे आणि सगळ्या विश्वाचं तुम्ही कोणात परम आश्रयाचं ठिकाण कोण आहेत भगवान श्रीकृष्ण म्हणजे असे जे आहेत जीवात्मे ते प्रलयाच्या वेळी कुठे जातात आश्रयासाठी विष्णूंच्या उदरामध्ये जातात म्हणून परम आश्रयाचं ठिकाण कोण आहेत शेवटी श्रीकृष्ण आहेत सगळ्या विश्वाचं. जेव्हा प्रलय होतो तेव्हा म्हणजे सगळं काही श्रीकृष्णावर आश्रित आहे म्हणून त्यांना परम आश्रय स्थान म्हणले. मग अव्यय म्हणजे नष्ट न होणारे पुरातन म्हणजे आदिपुरुष आहेत भगवान पुरातन काळापासून उपस्थित आहेत आणि तुम्हीच कोणा शाश्वत धर्माचे पालक म्हणजे शाश्वत धर्म म्हणजे काय तो सनातन धर्म आणि ह्या धर्माचे पालक म्हणजे रक्षण करता पालन पोषण करणारे असे श्रीकृष्णच आहेत. धर्मतत्व श्रीकृष्णच प्रस्थापित करू शकतात त्यांच्याशिवाय अन्य कोणी करू शकत नाही म्हणून असा जो शाश्वत सनातन धर्म आहे म्हणजे तो तर त्याचे पालक कोण आहेत भगवान श्रीकृष्ण आणि म्हणून पुरुषोत्तम म्हणजे पुरुषांमध्ये
तुमच्यामध्ये सर्वोच्च अधिकारी असे कोण आहे? भगवान आहेत, असं मत आहे माझं, असं तो म्हणतो बरं का. आणि मग तो त्यांना काय म्हणतो, तुम्हीच आदी आहात, म्हणजे ह्या सगळ्या भौतिक प्रकृतीचा आदी म्हणजे सुरुवात पण तुमच्यामुळेच झाली, मध्य म्हणजे ती कार्यान्वित होणे किंवा विकास पावणे हे सगळं पण तुमच्यामध्ये, अंत पण म्हणजे ती नष्ट होते तेव्हा पण, प्रलय येतो तेव्हा सगळं तुमच्या इच्छेनेच घडतं. म्हणजे हे सगळं काही आदी मध्य अंत हे सगळं तुम्ही आहात. आणि मग तुमचा महिमा कसा आहे तर अगाध आहे, म्हणजे अशा पद्धतीनं तुमचं कार्य आहे. म्हणजे आणि मग तुमचे असंख्य बाहू आहेत, म्हणजे सूर्य आणि चंद्र म्हणजे ते काय तुमचे नेत्र आहेत पहा. आणि तुमच्या मुखातून पडणारा अग्नी तो काय करतोय, विश्वाला तुमच्या तेजाने तप्त करतोय. म्हणजे काय, श्रीकृष्णांची जी आव असलेली मुख होती, तर त्या मुखातून पडणारा जो अग्नी होता तो सगळ्या विश्वाला काय करतोय, आपल्या तेजाने तप्त करतोय, तापवतोय, उष्णता देतोय. मग हे सगळं अर्जुन का वर्णन करतोय, तर आता भगवान श्रीकृष्णांची षडैश्वर्य आहेत, मग त्याचं पुन्हा पुन्हा वर्णन करतोय. म्हणजे श्रीकृष्णांच्या महिम्याची पुनरुक्ती करणं हा काही साहित्यिक दोष नाही बरं का. आता एखादा भारावून जाऊन कसं खूप तल्लीन होतो, खूप विस्मय त्याला होतो आणि मग तो पुन्हा पुन्हा एकच गोष्ट बोलतो की नाही, आनंदाने भारावून झालेला एखादा व्यक्ती आपण आता अनुभवतोय आपल्या जीवनामध्ये. मग तसंच अर्जुन करतोय, पुन्हा पुन्हा म्हणजे पुनरुक्ती करतोय. मग हा काही साहित्यिक दोष नाही बरं का. म्हणजे तर तसं भारावून गेल्यावरती अर्जुन जो आहे तर अशा पद्धतीनं सर्व विधानं करतोय. म्हणजे भगवान श्रीकृष्णांची स्तुती करतोय तो भारावून जाऊन, आश्चर्यचकित विस्मित होऊन, थोडक्यात जसं आपण करतो भौतिक जीवनामध्ये, हो की नाही. एखादी अचानक घटना घडली आणि आनंदही घडली तर आपल्याला विस्मय पण असतो ना, आनंद पण असतो आणि आपण मग खूप स्तुती करतो, आपल्याला काही समजत नाही कसं काय बोलावं आणि पुन्हा तीच तीच वाक्य आपण बोलतो, होतं की नाही आपलं असं सगळ्यांचं. मग तसंच झालंय अर्जुनाचं आणि अत्यंत प्रेमाने आणि त्याचबरोबर तो अत्यंत आश्चर्याने आणि असं भारावून जाऊन महिमा गातोय भगवान श्रीकृष्णाचा. मग तो पुढे काय म्हणतो, तुम्ही एकट्याने सगळं आकाश, ग्रहलोक आणि त्यातल्या सगळ्या दिशा व्यापल्यात. म्हणजे ब्रह्मांड हे जे आहे तर इथल्या म्हणजे कसं आता पहा, इथल्या सगळ्या दिशा व्यापल्यात त्या रूपाने बरं का. त्याचबरोबर आकाश सगळं व्यापलंय, सगळे ग्रह जेवढी काही ब्रह्मांड आहेत तिथले सगळे ग्रह आणि त्यांच्यातले पण सगळ्या दिशा सगळं व्यापलंय श्रीकृष्णाने. आणि असे भगवान आहेत की त्यांचं हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून ग्रहलोक जे आहेत तर ते व्यथित झाले, म्हणजे त्यांना अस्वस्थता आली. आता हे शब्द फार महत्वाचे पहा, म्हणजे केवळ अर्जुनच नाही तर इतर लोकांना सुद्धा हे विश्वरूप, इतर लोक जे म्हणजे कुठले, तर इतर जे ग्रह लोक आहेत तिथले जे भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त होते तर त्यांनी पण हे विश्वरूप पाहिलं. म्हणजे जे उच्च कोटीचे असे अर्जुनासारखे पुण्यात्मे होते त्यांनी पण पाहिलं. अर्जुनानं विश्वरूप पाहायला काही म्हणजे ते काही म्हणजे शक्य नव्हतं. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी दिव्य दृष्टी दिली म्हणून ते त्यांना पाहता आलं. पण भगवान श्रीकृष्णांचे जे इतर उच्च लोक आहेत किंवा इतर जे ग्रह लोक आहेत तर तिथं जे कोणी असे पुण्यात्मा आहेत, शुद्ध भक्त आहेत त्यांना पण हे पाहता आलं होतं पहा. मग आता सगळ्या देवांचे समूह काय करत होते, त्यांनी काय पाहिलं अर्जुनांनी पहा, हा सगळ्यांनी लक्षात घेऊया. सगळे जे देवता होते तर ते भगवान श्रीकृष्णांचे कोण आहेत, सेवक आहेत. मग आता ते भगवान श्रीकृष्णांना शरण आले आणि ते काय करतात, श्रीकृष्णांमध्ये प्रवेश करताना दिसतात पहा. या श्रीकृष्णांच्या रूपामध्ये हे सगळे देवदेवता प्रवेश करताना दिसतात. आणि मग असे जे देवदेवता आहेत ते तर त्यांच्यातले काही भयभीत झाले. म्हणजे आता आपले स्वामी आहेत आणि स्वामींनी अचानक काय हे आपलं रूप दाखवलंय, म्हणून आपण जसे भयभीत म्हणजे हो, म्हणजे आता एखादी व्यक्ती आहे आणि ती आपल्याशी संबंधित आहे आणि मग ती आपली म्हणजे आपल्या आदराचं म्हणजे स्थान अशी आहे, आपले वरती ती अशी अधिकाराची भावना असलेली अशी व्यक्ती आहे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आणि ती जर अशा पद्धतीनं अचानक काही पवित्रा बदलते तर आपण कसे विस्मयचकित होतो भौतिक जगतामध्ये. मग तसंच आपले हे स्वामी आहेत भगवान श्रीकृष्ण आणि यांनी असं कसं हे सगळं विराट रूप दाखवलंय आणि हे पाहून भयभीत झाले ते अचानक हे सगळं पाहिल्यामुळं. आणि ते शरण गेले आणि हात जोडून काय करायला लागले, आपल्या स्वामींची प्रार्थना करायला लागले. आता म्हणजे आणि त्यामुळे काय झालं, हे महर्षी गण म्हणजे हे सगळे महर्षी ऋषी सिद्ध गण म्हणजे असे सिद्ध पुरुष जे होते त्यांनी स्वस्ती, शांती म्हणजे हे सगळे वैदिक स्तोत्र आणि मंत्र आहेत की ज्यामध्ये ओम, स्वस्ती असे येतं पहा, शांती शांती शांती. तर अशा स्तोत्रांनी गायन करून श्रीकृष्णांची काय करायला सुरुवात केली, स्तुती करायला सुरुवात केली. म्हणजे इतकं सगळं तेज जे आहे श्रीकृष्णांचं ते पसरलेलं होतं आणि सगळ्या भुवनातले देवता या विश्वरूपाच्या भयंकर तेजाने असं जे प्रखर तेज होतं त्यांनी भयभीत झाले आणि त्यांनी रक्षणासाठी भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली, म्हणजे ती करायला सुरुवात केली. पहा, आपल्या स्वामींचं असं जर अचानक रूप पाहून कोणी दास म्हणजे जे आहेत सेवक आहेत ते भयभीत होतील, हो की नाही. मग ते शरण गेले आणि त्यांनी श्रीकृष्णांची स्तुती करायला सुरुवात केली. मग आता रुद्र, आदित्य, वसुगण म्हणजे हे सुद्धा सगळे साध्यगण, विश्वदेव, अश्विनी कुमार हे सगळे म्हणजे वेगवेगळे गण आहेत हे. म्हणजे तर मरुद्गण, पितृगण, गंधर्व म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे
प्रकार आहेत म्हणजे योनीचे थोडक्यात गण म्हणजे उच्च कोटीचे जे आहेत तर ते देवदेवता सिद्ध पुरुष यामध्ये येतात. तर हे सगळे सुद्धा आश्चर्यचकित होऊन काय म्हणजे अशा विस्मयाने म्हणजे फार आश्चर्याने असं श्रीकृष्णांना पाहत होते. पहा आता पुढे जाऊ आपण. हा त्याची पुढची स्लाईड. हा हा त्याची वरची. मी हरे वाचू? कृष्ण. हा हरे कृष्ण. हे महाभाव, देवतासहित सर्व लोक तुमचे नेत्र, मुख, भुजा, जांघा, पाय, उदरे आणि अनेक अक्राळ विक्राळ दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यतीत झाले आहेत आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यतीत झालो आहे. 11.24. हे सर्वव्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही, आकाशास भिडलेली तुमची आव असलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता काय म्हणतो अर्जुन की हे महाबाहू म्हणजे असे विशाल महान बाहू म्हणजे हात असलेले आणि असे असंख्य बाहू असलेले कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. मग देवतांसहित सगळे जे लोक आहेत ते तुमचं हे सगळं असं सर्वव्यापी रूप आणि जे असं रूप आहे की जे आकाशाला भिडलेलं आहे आणि आग असलेली तुमची अशी मुख आहेत मोठी मोठी अक्राळ विक्राळ अशी आणि प्रदीप्त विशाल नेत्र म्हणजे असे मोठे मोठे प्रदीप्त म्हणजे असे अग्निरूपी तेज असलेले नेत्र आहेत आणि ते पाहून हे सगळं पाहून माझं मन कसं झालंय भयान व्यथित म्हणजे मी घाबरून व्यथित म्हणजे काय की असा कष्टी होणं म्हणतो ना आपण भीतीने तर पण ते आश्चर्यचकित म्हणजे असं भय आहे बरं का म्हणजे प्रत्यक्ष भीती नव्हे आपण एखाद्या विषयीचं आपल्याला भय असतं तसं भीती नव्हे. तर त्यामुळे काय झालं माझं धैर्य आणि माझं मानसिक संतुलन नाहीसं झालं म्हणजे अचानक हे सगळं विस्मयकारक रूप पाहून मी व्यथित झालोय आणि मग अशा म्हणजे असं जे रूप आहे हे पाहून माझं धैर्य म्हणजे माझा जो आत्मविश्वास आहे आपण म्हणू किंवा हे सगळं आणि मानसिक संतुलन हे सगळं नाहीसं झालंय असं म्हणतोय मी व्यथित झालोय. आणि मग आता तो काय म्हणतो की हे सर्वव्यापी जे विष्णूंचं रूप आहे तर इथे तुमच्या तेजस्वी वर्णांनी युक्त म्हणजे असं तेजस्वी छान वर्ण आहे श्रीकृष्णांचं हो की नाही सावळा असा म्हणजे आकाशामध्ये मेघ असतो बघा श्रावणामध्ये तर तो कसा असतो घन निळा तसा रंग आहे श्रीकृष्णांचा असा तेजस्वी वर्ण आहे आणि आकाशात भिडलेली अशी आव असलेली मुख आहेत आणि असे सगळे नेत्र आणि हे सगळं पाहून काय झालंय तो व्यथित झालाय आणि त्याचं सगळं धैर्य आणि मानसिक संतुलन नाहीसं झालंय असं तो सांगतो. मग आता पुढे काय घडलं हे आपण पाहूया. मग ते चित्रात पहा अशी मोठी आव असलेली मुख आहेत पहा आणि असे मोठे नेत्र आहेत श्रीकृष्णांचे आणि ते सगळं पाहून काय झालंय तर अर्जुन व्यथित झालाय आणि त्याला भय वाटतंय आणि त्यामुळे त्याचं मानसिक संतुलन किंवा धैर्य आहे तर ते त्याला राखता नाही आलंय. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. 11:26-27. स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्रपुत्र भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धे पण तुमच्या मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे. 11:28. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रात प्रवेश करतात त्याप्रमाणेच हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझा पहा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे काही पाहायची इच्छा आहे ते दाखवण्याचं वचन दिलं होतं म्हणजेच काय की आता अर्जुन जे काही पाहत होता ते आता वर्तमानातलं पण भूतकाळातलं पण आणि भविष्य काळातलं पण सगळंच कृष्णाने दाखवलं होतं. मग आता अर्जुन जे पाहतोय तो काय पाहतोय पहा विरुद्ध पक्षातले म्हणजे कौरवांच्या पक्षातले जे प्रमुख सैनिक आहेत म्हणजे सेनानी असे आहेत तर भीष्म, द्रोण, कर्ण, धृतराष्ट्र पुत्र आहेत सगळे तर त्यांचं सैन्य आणि पांडवांचं स्वतःचं सैन्य ह्या सगळ्यांचा संहार होताना पाहतोय पहा आणि त्यानं काय पाहिलं की त्या सगळ्यावरून म्हणजे त्याला काय आता भगवान श्रीकृष्णाने थोडक्यात दाखवलंय की कुरुक्षेत्रामध्ये आलेले सगळ्या लोकांचा मृत्यू होणार आहे जवळजवळ आणि फक्त अर्जुन विजयी होणार आहे आणि 5 पांडव हो की नाही आणि मग असे अपराजित असे समजले जाणारे भीष्मदेव आहेत त्यांचा सुद्धा संहार होणार आहे त्याचा उल्लेख या श्लोकात आढळतो पहा म्हणजे त्याचप्रमाणे कर्णाचा पण संहार होणार आहे किंवा विरुद्ध पक्षातले भीष्मासारखे महान जे योद्धे आहेत तर त्या सगळ्यांचा संहार नाश होण्याने अर्जुनातल्या पक्षांचा म्हणजे अर्जुनाचा जो पक्ष आहे त्यातल्या काही महान योद्ध्यांचा सुद्धा विनाश होणार आहे आणि म्हणून इथं काय सांगतोय हा श्लोकात अर्थ काय आहे की हे सगळे आमच्या पक्षातले मुख्य योद्धे तुमच्या मुखामध्ये असे
त्वरित प्रवेश करताना मला दिसतात. म्हणजे इथे पहा चित्रात त्यांच्या मुखामध्ये हे योद्धे प्रवेश करताना दिसतात त्यांच्या त्वरित असे एका बाजूनं. आणि दातामध्ये अडकून काहींचा तुमच्या चुराडा झालाय मस्तकाचा. म्हणजे ते मस्तक आहेत त्यांचे, त्यांचा चुराडा झालाय म्हणजे ते नाश झाले ते पाहतोय. मग आता त्याची तुलना कशाने केली म्हणजे ह्याच्यावरनं काय की ह्या पक्ष म्हणजे ह्या युद्धामध्ये अर्जुन जे आहेत तर त्यांचा विजय होणार आहे. आणि सगळ्या अर्जुनाच्या पक्षातले काही योद्धे आणि जे विरोधी पक्ष आहेत तर त्यातले काही योद्धे आहेत तर ह्यांचा म्हणजे सगळ्यांचा नाश होणार आहे आणि त्याची नावं पण दिलीत पहा. मग आता अनेक नद्या असतात तर त्यांचे प्रवाह समुद्रामध्ये एकाच वेळी येऊन कसे मिसळतात ना, तसे सगळे जे हे महान योद्धे आहेत तर ते प्रज्वलित होऊन म्हणजे काय तर अशा पद्धतीने म्हणजे प्रज्वलित होऊन म्हणजे पेट घेऊन म्हणजे अशा पद्धतीने इथे श्रीकृष्णांच्या मुखामध्ये तिथे ते प्रवेश करतात म्हणजे चमकतायत आणि प्रवेश करतात. पेट म्हणजे याचा अर्थ अग्नी असा नाही, असं छान अग्नीच्या तेजाने असं दीप्त होऊन आपण असं म्हणू किंवा त्या आभामध्ये म्हणजे असं प्रसरण पाहून तर अशा सुंदर तेजामध्ये म्हणजे ते युक्त म्हणजे तेजाने युक्त होऊन काय करतात तर ते मुखामध्ये असा प्रवेश करताना पाहतोय पहा अर्जुन. तर आता इथे चित्रात पहा हे सगळं दाखवलंय. इथं बसल्याच जागी अर्जुन हे सगळं रूप पाहतात. हे पहा श्रीकृष्ण फक्त पाठी वळून त्यांना बघतायत आणि सांगतायत पहा माझं रूप. आणि इथे सगळं हे त्यांचं विश्वरूप अशा पद्धतीचं सुंदर आपल्याला पाहायला मिळालं. आता पुढे जाऊ आपण. हा मग हरे कृष्ण. श्री भगवानुवाच कालोऽस्मि लोक क्षयकृत् प्रवृद्धः लोकान् समाहर्तुम् इह प्रवृत्तः वृत्तेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येव स्थिता प्रत्यनीकेषु योधाः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, जगताचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा विनाश होणार आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता भगवान काय सांगतात की या जगाचा विनाश करणार असा काळ म्हणजे मी आहे. म्हणजे सर्वभक्षी काळाचं रूप म्हणजे कोण आहे श्रीकृष्ण. काल आपण अभ्यासलं की नाही दमन करणारा म्हणजे नष्ट करणारा काळ म्हणजे कोण आहे तर भगवान स्वतः आहेत. मग असे काळभक्षी रूपात श्रीकृष्ण आहेत पहा. आणि मी काय करणार आहे सगळ्या लोकांचा संहार करणार आहे. म्हणजे फक्त पांडवां व्यतिरिक्त म्हणजे 5 पांडव आणि तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे त्यात अर्जुन पण आला. तर मी या सगळ्या लोकांचा संहार करण्यासाठी आलोय पहा. आणि दोन्ही सैन्यातल्या सगळ्या योद्ध्यांचा विनाश होणार आहे पहा. आणि मग तो काय म्हणतो की म्हणजे हे सगळं जे आहे तर हे म्हणजे जे भगवान श्रीकृष्णांचं रूप आहे हे सगळं ब्राह्मणांसहित सगळ्यांचा म्हणजे क्षत्रिय या सगळ्यांचा संहार करणारं रूप आहे. काळभक्षी रूप म्हटले की भोजनाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचं भक्षण करतात पहा. म्हणजे सर्वभक्षी राक्षसाप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचं हे काळ रूप आहे. आणि याला काय म्हणले सर्वभक्षक काळाच्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतःला इथे म्हणजे काय करतात तर अर्जुनासमोर इथे प्रकट करतात पहा. आणि मग पांडवांव्यतिरिक्त युद्धभूमीतले सगळ्यांचा श्रीकृष्णाकडून संहार होणार आहे. आता युद्ध करायला काही अर्जुन तयारच नव्हता. त्याला इच्छाच नव्हती. माझे सगळे संबंधींना मी कसं मारू आणि युद्ध नकोच करायला आपण आणि आपण त्यापेक्षा संन्यास घेऊ आणि जंगलात जाऊ किंवा भिक्षा मागू असं वाटत होतं. आता म्हणजे हे सगळं केल्यामुळं त्याला काही नैराश्य यायलाच नको हो की नाही. पण अर्जुनाला हे सगळं जरी वाटत असलं तरी उत्तर त्याचं काय दिलं श्रीकृष्णाने तू जरी युद्ध केलं नाहीस तरी ह्यातल्या सगळ्यांचा विनाश हा ठरलेलाच आहे. म्हणजे प्रत्येकाचा नाश होणार ही माझीच योजना आहे. त्यामुळे आधीच म्हणजे त्यांचा मृत्यू झालाय. म्हणजे अर्जुनाने जरी युद्ध थांबवलं असतं तरी त्यांचा मृत्यू अन्य प्रकारे होणार होता कारण त्यांचा मृत्यू आधीच भगवान श्रीकृष्णांच्या योजनेमुळे झालेला आहे पहा. म्हणजे युद्ध अर्जुनानं जरी केलं नसतं किंवा म्हणजे त्यांनी करायची इच्छा प्रदर्शित केली नसती तरी हा मृत्यू काही अडवणं अर्जुनाला शक्य नव्हतं त्या लोकांचा. आणि मग ह्या वास्तविकपणे म्हणजे या युद्धांचा मृत्यू आधीच झालाय श्रीकृष्णांच्या योजनेपुढं. काळ हे संहारक रूप आहे कालभक्षी रूप आहे. आणि हे सगळं श्रीकृष्णांच्या म्हणजे जे आहेत तर त्यांच्या भौतिक म्हणजे त्यांच्या शक्ती म्हणजे विराट रूप जे आहे तर ह्यांच्या म्हणजे इच्छा म्हणजे ह्या स्वरूपातले जे भगवान आहेत त्यांच्या इच्छेनंच हा सगळा विनाश होणार होता. हाच प्रकृतीचा नियम आहे. म्हणजे प्रकृती काय करते अशा वेळी दंडित करते. आणि प्रकृतीचा जो नियम आहे तर तो तो जो आहे त्यानुसार मायाशक्ती म्हणजे प्रकृतीचं जे नियंत्रण करते भगवान श्रीकृष्णांची ती भौतिक शक्ती आहे की जिचे स्वामी आहेत भगवान स्वतः. म्हणून ते काय म्हणतात देवी ह्याच्या गुणमयी मम माया दुरत्य म्हणजे मी स्वामी आहे ह्यांचा. आणि त्यामुळे हे सगळं भगवंतांच्या इच्छेनंच त्यांचा विनाश होणार होता. आणि हाच तर प्रकृतीचा नियम आहे. आणि म्हणून काय म्हणतात भगवान की असं काळभक्षी रूप म्हणजे मी आहे. आता पुढे जाऊ आपण.
तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मयैवैते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. हरे कृष्णा. हरे कृष्ण. म्हणून उठ, युद्धास तयार हो आणि यशप्राप्ती कर. शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सव्यसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता इथे काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण सव्यसाची म्हणतात अर्जुनाला. म्हणजे काय की धनुष्याला जी दोरी लावून बाण सोडायचा असतो तो उजव्या हाताने सगळ्यांना येतो, पण डाव्या हाताने अर्जुनाला येतो. म्हणजे दोन्ही हाताने धनुष्याला म्हणजे दोरीला जो धनुष्याची जी दोरी असते त्याला बाण लावायचा आणि तो शत्रूवर सोडायचा. दोन्ही हाताने बाण सोडता येणारे असे कोण आहेत? अर्जुन आहे. म्हणून त्याला काय म्हणलंय? सव्यसाची असं म्हटलंय बरं का. म्हणजे दोन्ही अंगठ्याने असं बाण लावून त्यांना शत्रू पक्षावर सोडता येतो. असे महान योद्धा आहेत बरं का. आणि मग त्याला प्रेरणा देण्यासाठी हे शब्द म्हणजे जे संबोधन आहे ते वापरले. पहा, आपण सगळ्यांनी लक्षात घेऊया. सव्यसाचीन असं म्हणतात अर्जुनाला. मग आता ते काय म्हणतात? म्हणून तू काय कर, ह्या माझ्या योजनेप्रमाणे ह्यांचा मृत्यू आधीच झालाय. तू फक्त काय कर, निमित्त मात्रम भव सव्यसाचीन. तू फक्त निमित्त मात्र हो. म्हणजे तू फक्त निमित्त हो माझं माध्यम म्हणून. आणि तू काय कर, दृढ निश्चयानं उठ आणि युद्धाला तयार हो, सिद्ध हो आणि यश प्राप्त कर. यश तुझंच आहे. शत्रूवर तू विजय मिळव. ह्या सगळ्या ह्यांना मी म्हणजे माझ्या योजनेनुसार ह्यांना मी मारलेलंच आहे, मृत्यू झालाय. तू फक्त निमित्त हो, तुझे बाण सोड, तुझं कर्तव्य कर्म कर एक क्षत्रिय म्हणून. तुझा यज्ञ आहे क्षत्रियाचा, काय योद्धा म्हणून किंवा क्षत्रिय म्हणून तो तू यज्ञ कर. म्हणजे या शत्रू पक्षावर बाण सोडणं म्हणजे काय? आहुती आहे ती यज्ञामध्ये. आणि तो तू कर. आणि रणांगण म्हणजे काय? यज्ञकुंड आहे. तर तू तुझं कर्तव्य कर्म किंवा यज्ञ म्हणून हे काय कर, तर तू काय कर, तर युद्धामध्ये लढ आणि विजय मिळव आणि समृद्ध राज्य म्हणजे तुझा विजय होईल. या सगळ्या समृद्ध राज्याचा उपभोग घे. हे माझ्या योजनेनुसार त्यांचा मृत्यू आधीच झालाय. आणि म्हणून तू काय कर, ते काय म्हणतात भगवान की हे सव्यसाची म्हणजे असं दोन्ही हातांनी बाण जे आहे तर ते मारण्याची क्षमता असलेला असा योद्धा आहेस तू. आणि तू या युद्धामध्ये काय कर, निमित्त मात्र हो केवळ. आणि तू काय कर, दृढ निश्चयाने लढ असं अर्जुनाला ते सांगतात. म्हणजे हे सगळं जे आहे ते भगवान श्रीकृष्णांच्या योजनेनुसार होत असतं बरं का. पण आता ज्ञानाचा अभाव असणाऱ्या मूर्खांना वाटतं प्रकृती जी आहे ती निर्मिती, तिची संचलन हे भगवान श्रीकृष्णांच्या योजनेविनाच होतं. म्हणजे असं अचानक कधीतरी ही सृष्टी निर्माण झाली आणि मग असे तथाकथित आत्ताचे वैज्ञानिक सुचवतात की अशी असेल सृष्टी, मग ती अशी होती आणि मग ती तशी होती आणि मग कदाचित ही अशी असेल आणि मग तसं पण असेल. म्हणजे प्रश्न उद्भवायचा प्रश्नच नाही. सगळ्या प्रकारचे गोंधळ घालून ठेवतात. मग प्राकृतिक जगतामध्ये जे जे काही घडतं, जे जे काही आपण पाहतो ना, हे कृष्णांच्या योजनेनुसार घडतं. आणि कृष्णांनी ही प्रकृती का निर्माण केली ते म्हणतात ना, मय्याध्यक्षेण प्रकृती. म्हणजे नंतर काय म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली ही भौतिक प्रकृती कार्य करते ना, सुयते सचराचर. म्हणजे सगळं काही माझ्या इच्छेने घडतं. म्हणजे प्राकृत जगत हे विशिष्ट योजनेनुसार श्रीकृष्णांच्या घडतं. का निर्माण केलं ही प्राकृतिक सृष्टी भगवान श्रीकृष्णाने? तर आपल्यासारखे जे जीवात्मे आहेत त्यांना स्वग्रही म्हणजे भगवत धाम आध्यात्मिक जगत तिथं परत जायला जे काही आपल्या शरीराच्या आवश्यकता आहेत ते पूर्ण करून तिथं कर्म करून आपण त्याद्वारे म्हणजे जे आवश्यक शरीराच्या आवश्यकता आहेत त्या पूर्ण करून आपल्याला परत जायला भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करून परत जायला लागेल. आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी बद्ध आहोत. मग त्याची ही संधी आहे आपल्याला भगवत धामात परत जाण्याची. आणि तोपर्यंत आपण त्या भौतिक प्रकृतीमध्ये इथे उपस्थित आहोत. मग हे सगळं त्यासाठी निर्माण केलंय. पण जे असे तथाकथित असतात लोक म्हणजे बुद्धीप्रमाणे त्यांना हे काही समजतच नाही. आणि भगवंतांची योजना जो कोणी जाणतो ही भगवान कशासाठी भौतिक प्रकृती निर्माण करतात, तो कृष्ण भावनेमध्ये दृढ होतो, कृष्ण भावनेमध्ये उन्नत होतो. पहा, आणि तोच खरा बुद्धिमान मनुष्य आहे, कृष्ण भावनाभावित मनुष्य आहे. पहा की जो जाणतो की भौतिक सृष्टीची उत्पत्ती आणि प्रलय हे सगळं कृष्णांच्या मार्गदर्शनाखाली होतं. कुरुक्षेत्राचं युद्ध सुद्धा श्रीकृष्णांच्या योजनेनुसारच लढलं गेलं. अर्जुन युद्ध करायचा नाकारत होता, पण श्रीकृष्णांच्या इच्छेनुसार त्याला युद्ध करायला सांगितलं गेलं. आणि मग तेव्हा तो सुखी होणार होता. कारण जर मनुष्य क्षत्रिय आहे आणि तो जर त्याचं कर्तव्य कर्म श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी युद्ध करायचं, तर म्हणजे हे पूर्णपणे कृष्ण भावनाभावित कार्य असेल अर्जुनाचं युद्धात लढणं म्हणजे. आणि मग त्याचं जीवन त्यामुळे कृष्ण भावनाभावित कार्य झाल्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेमध्ये ते समर्पित असं कार्य घडेल. आणि त्याद्वारे तो काय होईल, शुद्ध किंवा पुण्यात्मा किंवा शुद्ध भक्त तो आहेच, पण
पण तो कसा होईल, मुक्त होईल आणि असा जो आहे तर तो परिपूर्ण असा म्हणजे जो आहे तर तो जीवात्मा ठरेल. म्हणजेच काय, तर तो आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून भगवत धामाची प्राप्ती करू शकेल. म्हणजे हे कृष्ण भावनाभावित कार्य करणार होता आणि म्हणून अर्जुनाला काय म्हणतात श्रीकृष्ण, की तू काय कर, दृढ निश्चयाने उठ आणि युद्धाला सज्ज हो. आता इथं उदाहरण घेऊया बरं का. म्हणजे इथं आपण या चित्राच्या माध्यमातून समजून घेऊया, की इथे आता ही जी नाईफ दाखवली आहे, म्हणजे ही सुरी आहे, तर ही सर्जन्स नाईफ म्हटलं जातं. याला स्कॅल्पेल म्हणतात बरं का वैद्यकीय क्षेत्रामध्ये. ह्यांनी ऑपरेशन्स वेगवेगळ्या सर्जरी करायला हे वापरतात. हे त्याचं ब्लेड आहे. म्हणजे हा एक प्रकारे चाकूचाच प्रकार म्हणू आपण इकडे, सुरी किंवा चाकू. आता चाकू जो आहे त्याचा वापर दोन पद्धतीनं करता येईल. एक चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या चेतनेमध्ये आणि वाईट चेतनेमध्ये. मग तो कसा, तर एखादा चोर दरोडेखोर आहे, वाईट व्यक्ती आहे, तो काय करेल, चाकूचा धाक दाखवेल आणि एखाद्याकडनं संपत्ती हडप करेल, एखाद्याचं घर लुटेल, हो की नाही. आणि एखादा जो सर्जन आहे, शल्यचिकित्सक आहे, तो काय करेल, ह्या म्हणजे स्काल्पेलनी किंवा ह्या सर्जन्स नाईफनी, थोडक्यात ह्या म्हणजे सर्जनांच्या सुरीनी किंवा चाकूनी तो काय करेल, रुग्णाचं काय करेल, तर म्हणजे ऑपरेशन करेल. म्हणजेच त्याची म्हणजे जी काही सर्जरी करेल किंवा ऑपरेशन करेल त्याद्वारे त्याचे प्राण वाचवेल, त्याला प्राणदान देईल. म्हणजेच काय, ही चांगली चेतना, म्हणजे सुचेतना आपण म्हणून या चेतनेमध्ये स्थित आहे. मग आता इथे हे जे युद्ध आहे तर हे न्यायाच्या तत्वावर, धर्माच्या तत्वावर लढलं गेलं. म्हणजेच काय, न्याय धर्म म्हणजे काय, की नीतीने, न्याय नीतीने लढलं गेलं. म्हणजे न्याय केला श्रीकृष्णाने. म्हणजे काय, की जे असे होते म्हणजे धर्म जे आहे, म्हणजे धर्म जे आहे तर त्याच्या तत्वांच्या विरुद्ध ज्यांचं वर्तन झालं होतं, आता ताई होते, किंवा ज्यांनी काय केलं होतं, की म्हणजे जे दुष्ट लोक होते त्यांनी धर्माचरणी लोकांचा छळ केला होता. म्हणजे त्यांच्या म्हणजे जे भक्त आहेत किंवा धर्माचरणी लोक आहेत तर त्यांचा छळ केला होता आणि अधर्म वाढला होता. हे अधर्मी लोक होते, सगळे दुराचारी लोक होते. आणि मग त्यांनी काय केलेला, या धर्माचरणी लोकांचा अशा शुद्ध भक्त आहेत भगवंतांचे, त्यांचा छळ केला होता. मग अधर्माचं वर्चस्व जेव्हा वाढतं तेव्हा भगवान काय करतात, धर्मतत्वांची स्थापना करण्यासाठी आणि या दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि त्याचबरोबर काय, तर भक्तांचा उद्धार करण्यासाठी स्वतः अवतरित होतात आणि ते कार्य घडवतात. मग त्यांची ती योजना असते आणि भगवंतांची योजना जी आहे तर ती योजना कशी असते, तर त्याद्वारे भक्तांचा आणि सर्वांचा उद्धार करण्याची ती योजना असते. आणि ते कसं असतं, तर ते न्यायाच्या स्तरावर, म्हणजे एखादा जर न्यायाधीश न्याय निवाडा करतो तसंच आहे, त्याला कुणाविषयी आपलेपणा, प्रेम, आपुलकी नसते ना. जो काही आहे तो म्हणजे जे काही आहे समान न्याय निवाडा करतो. मग तसंच भगवान श्रीकृष्णांनी काय केलं, तो न्याय निवाडा केला होता न्यायाच्या स्तरावर. हे अशा पद्धतीचं त्यांची योजना आखली होती. आणि त्यामुळं युद्धामध्ये तू काय हो, निमित्त हो आणि काय कर, या युद्धामध्ये लढ आणि ते कार्य तुझं कृष्ण भावनेमध्ये सर्वोच्च परिणती करणार असं ठरेल, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. हा भाग आपण इथं समजून घेतला. म्हणजे एखादा राजा आहे किंवा प्रशासक आहे तर तो न्याय व्यवस्थेनुसार, कायद्यानुसार एखाद्या गुन्हेगाराला दंडित करायचा, तर त्याला दंडित करणं, मग फाशी किंवा त्याला मृत्यूदंड हा जर दिला तर त्याचं पापकर्म फिटून जातं, म्हणून त्याला दंड झालाच पाहिजे. इतकं आपलं धर्मशास्त्र योग्य पद्धतीनं, यथार्थ पद्धतीनं न्याय निवाडा नीतीशास्त्र सांगतं, न्यायशास्त्र सांगतं. मनुसंहितेमध्ये सांगितलं गेलं. आणि त्यामुळे काय होतं, त्याला पुढचा जन्म सुखी होतो. म्हणून त्या राजाचं काम काही न्यायदान करतं. मग तसंच भगवान करतात. भगवान सगळं शास्त्रांचं आचरण करतात जेव्हा ते मनुष्य रूपात येतात. आणि अशा पद्धतीनं नीतीच्या तत्वावर, न्यायाच्या तत्वावर त्यांनी काय केलं होतं, अशा पद्धतीनं आपली जी योजना आहे ती अर्जुनाला सांगितली. आणि त्यांनी काय केलं, त्यांना उपदेश केला की तुझं कर्तव्य कर्म आहे. म्हणजे काय, की तू क्षत्रिय म्हणून युद्धामध्ये लढ. तर ते त्यांनी त्याला करायला सांगितलं. आणि कसं, निमित्त मात्र होतं, बाकी सगळं मी केलेलंच आहे असं सांगतात श्रीकृष्ण. आता पुढे जाऊ आपण. हा, मग पुढची स्लाइड. हा, हा वाचूया. हरे कृष्ण. 11.34 द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारले आहे, म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नकोस, केवळ युद्ध कर. यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता इथं समजून घेऊया बरं का, की आता ह्या श्लोकातनं आपण काय शिकायचं, तर आपण पण असं निमित्त मात्र व्हायचं, जे अर्जुनाला सांगितलं. भगवंताच्या सेवेमध्ये आपल्याला मिळालेलं प्रत्येक कर्म आपण कर्तव्य कर्म सेवा म्हणून करायचं आणि असं निमित्त मात्र व्हायचं. सगळ्या योजना आपल्यासाठी भगवंताने आधीच करून ठेवल्यात श्रीकृष्णाने, आपल्याला फक्त निमित्त होऊन कर्म करायचंय. आणि आपण म्हणून अर्जुनाच्या पदचिन्हांचं काय करायचं, अनुसरण करायचं. आपण प्रत्येक कर्म करताना भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा, कृष्ण भावनावेद कर्म असं समजून आपल्या दिनचर्येत सकाळपासून रात्रीपर्यंत जे काय होतं ते कृष्णांच्या संतुष्टीसाठी
कार्य करायचं पहा. आणि असं अर्जुनासारखं निमित्त मात्र व्हायचं, अर्जुनाच्या पदचिन्हांचं अनुसरण करायचं. या मायारूपी म्हणजे जगतामध्ये, म्हणजे माया भौतिक संसार किंवा माया म्हणतो आपण त्याला, तर इथे काय आपल्याला क्षणाक्षणाला पदोपदी अशा समस्या आहेत भौतिक, मग हे युद्धच आहे आपलं मायाशी. मग इथं आपण अर्जुन बनून लढायचं आणि काय करायचं तर निमित्त मात्र व्हायचं. बाकी सगळं भगवानांनी दायित्व घेतलंय, ते सगळं करणार आहेत, हे आपण याच्यातनं शिकायचं बरं का. मग आता द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारलंय असं म्हणतात. आता भीष्म आणि द्रोण आहे, तर हे सगळे त्यांनी जेव्हा द्रौपदीला विवस्त्र केलं तेव्हा त्यांनी काय केलं तर ते शांत राहिले. म्हणजे त्यांनी जी आहे तर ती अधर्माची बाजू घेतली, अधर्माच्या पक्षात राहिले ते. आणि मग असे जे आहेत गुरु किंवा असे जे म्हणजे श्रेष्ठ योद्धे आहेत, तर ते अधर्माच्या पक्षात असतील किंवा अधर्माला पूरक असे राहतील किंवा अधर्माला पुष्टी होणारं वर्तन जर करतील, म्हणजे काय की भगवान काय करतात तर ज्या काही भक्तांच्या योजना असतात त्याच भगवंतांच्या योजना असतात. भगवंत जे असतात ते भक्तावर कसे असतात तर प्रसन्न असतात, कृपा असते. आणि भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेनुसारच म्हणजे ज्या काही योजना असतात भक्ताच्या त्या कार्यान्वित असतात. आणि भगवान कुणाच्या इच्छेनुसार कार्य करतात तर भक्तांच्यावर त्यांची विशेष कृपा असल्यामुळं भगवंतांची प्रत्येक योजना ही भक्तांच्यावर विशेष कृपा करण्यासाठीच असते पहा. मग आता आपल्या भक्तांना श्रेय द्यायचंय म्हणून ते काय सांगतात की प्रत्येक मनुष्यानं आपल्या जीवनाचं जे रहाट-गाडगं आहे ते अशा पद्धतीने चालवावं की ते कृष्ण भावनाभावित कर्म होईल. म्हणजे अशा पद्धतीनं आध्यात्मिक गुरु आपल्या जीवनी आले की श्रीकृष्णांना आपल्याला जाणता येईल पहा. मग आता भगवान श्रीकृष्णांची इच्छा केवळ त्यांच्या कृपेनेच जाणता येतं. म्हणजे भक्तांची योजना हीच श्रीकृष्णाची योजना असते पहा. आणि मग भगवान श्रीकृष्णाच्या योजनेचं अनुसरण केलं म्हणजे आपण काय होतो तर ह्या संघर्षामध्ये जीवनाच्या या भौतिक जीवनाच्या संघर्षामध्ये यशस्वी होतो. याचाच अर्थ काय की भगवान सांगतायत की आता द्रोण, भीष्म, कर्ण हे सगळ्यांनी जे काही म्हणजे शास्त्राला असंमत असेल असं वर्तन त्यांच्याकडनं झालेलं होतं. कारण त्यांनी कुणाची बाजू घेतली होती तर अधर्माची. मग ते पूर्वीच मारले गेलेले आहेत आणि त्यांचा तू आता वध कर. बिलकुल व्यथित होऊ नको, ते देहसंबंधी आहेत म्हणून. तू काय कर, केवळ युद्ध कर आणि त्या युद्धामुळे काय होईल तर तू विजय प्राप्त करशील शत्रूवर. आणि अशा पद्धतीनं म्हणजे हे सगळे जे आहेत ते भौतिक अडथळे आहेत अर्जुनाला, देहसंबंधी होते, त्याचे आपतेष्ट होते. मग ह्या सगळ्यावर आपल्या जीवनाच्या ह्या सगळ्या आसक्तीवर म्हणजे रहाट-गाडगं असं चालूच राहणार, याच्यावर मात करायची आपण. ह्या देहसंबंधींना त्यांना न समजता हे काय आहे ते जीवात्मे आहेत समजून तू काय कर त्यांच्यावर बाण सोड आणि युद्धामध्ये लढ. ते विरुद्ध पक्षात अधर्माच्या बाजूने उभे आहेत त्यांच्यावर तू बाण सोड, युद्धामध्ये सज्ज हो आणि तू लढ दृढ निश्चयाने. त्याद्वारे तू त्यांचा वध कर. अजिबात व्यथित होऊ नकोस, केवळ तू युद्ध कर. क्षत्रिय म्हणून तुझं कर्तव्य कर्म आहे आणि तुझी धर्माचा पक्ष आहे, जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत त्याला भय कसलं, हो की नाही. आणि युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील असं भगवान सांगतात. मग हेच आपण करायचं. मायारूपी ह्या सगळ्या अडचणी आणि भौतिक समस्या ज्या असतात आपल्या जीवनामध्ये तर त्यांच्याशी आपण अर्जुन बनून म्हणजे असं अर्जुनासारखं योद्धा बनून लढायचा आणि विजय प्राप्त करायचा प्रयत्न करायचा. कारण भगवान काय असतात सगळीकडे आपल्याला कृपा करायला असतात म्हणून त्यांना भक्तवत्सल म्हणले. भक्तांची योजना तीच भगवंतांची योजना असते. आणि सगळं श्रेय हे तर सगळं अर्जुनाच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या योजनेप्रमाणेच घडलं युद्ध, बरोबर. श्रीकृष्णांनी ह्यांना आधीच मारलेलं होतं पण श्रेय कुणाला मिळालं, अर्जुनाला. ह्याला म्हणायचं भक्तवत्सल भगवान. म्हणजे भगवान आपल्या भक्तांनाच सगळं श्रेय देतात. अर्जुन मोठा विजयी योद्धा झाला युद्धामध्ये लढलेला. मग असंच असतं, आपण हे सगळं कर्म करत असतो, छान मेडल्स मिळवतो, छान यश मिळवतो, संपत्ती पैसा भरपूर अडचणीतनं काटकसर करून सगळं करून मिळवतो या भौतिक. पण ह्याचं सगळ्याची योजना आखलेले कोण असतात, भगवान श्रीकृष्ण असतात. आपल्याला वाटतं मी म्हणजे आपण निमित्त मात्र होतो, पण तसंच अर्जुनाचं होतं. म्हणून आपण सगळं श्रेय कुणाला द्यायचं, भगवान श्रीकृष्णांचा. आणि श्रीकृष्णा तेव्हा काय होईल म्हणजे असं जेव्हा श्रेय देऊ तेव्हा काय करेल भगवान यांची आपल्यावर अजून कृपा होईल. भगवान कसे आहेत, खूप कृपामयी आहेत आणि करुणासागर आहेत आणि ते काय करतील अजून कृपा आपल्यावर करतील. आणि ह्याचं सगळं श्रेय ते कुणाला देतात, पुन्हा भक्तालाच देतात, जसं अर्जुनाला दिलं. आणि हा भाग आपण समजून घेऊन काय करायचं, ह्या भौतिक जगतामध्ये आपण ह्या सगळ्या समस्यांशी अर्जुन म्हणून लढायचं. आणि आपला शत्रू म्हणजे काय, आपल्या सगळ्या भौतिक इच्छा, आसक्ती, कामना, हे सगळे कामाचे म्हणजे कामाला शत्रू म्हणले, ह्याच्याशी आपण लढून आपण विजय प्राप्त करायचा प्रयत्न करायचा. आता पुढे जाऊ आपण. हा मातोश्री. हरे कृष्ण. 11:35. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, भगवंतांकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गतीत स्वरात भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेशा,
तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्ततः पळत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे. हे महात्मन, ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे आदी सृष्टीकर्ते तुम्ही आहात. तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंता, हे देवाधिदेव, हे जगन्निवास, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणाचे कारण आहात. 11:38. तुम्ही आदिपुरुष भगवान पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमेव आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातील असे परमपूज्य आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा, तुम्हीच ही सारी भौतिक सृष्टी व्यापली आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भगवान काय म्हणजे भगवान आहेत तर त्यांच्याबद्दल आता संजय आता धृतराष्ट्रांना सांगतोय की असं म्हणून भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्याकडून हे सगळं ऐकून जो थरथर कापणारा म्हणजे विस्मयानं जो रोमांचितून थरथर कापत होता, भीतीने नव्हे, तर अर्जुनाने हात जोडून काय केला तर त्यांना नमस्कार केला आणि तो काय म्हणाला म्हणजे तो गोंधळून घेतला होता आणि त्यानं काय सांगितलं अत्यंत नम्रपणे असं आपल्या मित्र म्हणून नव्हे तर आश्चर्यचकित झालेला भक्त या नात्याने त्यांनी भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली, त्यांना पुन्हा नमस्कार केला पहा सद्गदित स्वराने म्हणजे अगदी भावना विवश होऊन. अर्जुन काय म्हणाला, हे ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी असे भगवान आहेत. तुमच्या नाम श्रवणानं काय होतं सगळं जग आनंदी होतं, हर्षोल्लसित होतं पहा. लोक तुमच्यावर अनुरक्त होतात म्हणजे लोकांना आकर्षण म्हणजे असं कुणाचं असतं कृष्णांचं म्हणजे काय कर्षती म्हणजे आकर्षण म्हणजे काय कर्षती म्हणजे आकर्षण या शब्दात म्हणजे कृष्ण या शब्दातला म्हणजे अर्थ काय तर म्हणजे जो आकर्षित करतो म्हणजे ज्याच्यावर सगळे अनुरक्त होतात असे कोण कर्षयती तो म्हणजे तो कृष्ण आहे. मग तिथे त्या कृष्णाच्या अशा सुंदर रूपावरती सगळे अनुरक्त होत असतात म्हणजे सगळ्यांना कृष्णांच्या रूपाविषयी आकर्षण असतं, आवडत असतं पहा आणि सगळे तिकडे खेचले जातात त्या सुंदर अशा रूपाकडे कृष्णांच्या. मग सिद्ध पुरुष जरी सगळे म्हणजे जे असे आहेत म्हणजे सिद्ध म्हणजे महात्मे ते श्रीकृष्णांना नमस्कार करतात पण राक्षस म्हणजे जे असुरी योनीचे लोक आहेत ते त्यांनी अचानक हे सगळं घडताना पाहून ते सगळे असे भयाने पळतायत पहा म्हणजे ते नास्तिक लोक काही भगवान श्रीकृष्णांची स्तुती नाही ऐकू शकले. देवदेवता अर्जुनाचं विश्वरूप पाहून आनंदी झाले. ते तिकडे युद्धभूमीवर श्रीकृष्ण उपस्थित असल्यामुळे ते सुद्धा युद्धाचं निरीक्षण करायला तिथे जमलेच होते सगळे उच्च लोकातले बुद्धिमान पुरुष आणि आकाशामध्ये असे सगळे देवदेवता सिद्धगण हे सगळे उपस्थित होते आणि ते युद्ध पाहतच होते. पण राक्षस आणि नास्तिक लोकांचं काय झालं तर असं भगवान श्रीकृष्णांचं प्रलयकारी रूप पाहून ते भयभीत झाले आणि मग ते पळू लागले. मग आता श्रीकृष्णांनी भक्तांना कसं वागवलं तर ते आनंदी झाले, त्यांना आनंद दिला, त्यांना रूप पाहायला मिळालं श्रीकृष्णांचं पहा आणि राक्षसांना दिलेल्या वागणुकीनं म्हणजे राक्षस म्हणजे ज्याच्यामध्ये जसा भाव मग ते भयभीत होऊन असुरी लोक आहेत नास्तिक लोक आहेत मग ते घाबरून गेले आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या वागणूक जी आहे अर्जुनाने ती म्हणजे ही सगळी पाहिली श्रीकृष्णांनी ह्या सगळ्यांना दिलेली आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांची अर्जुन काय करतात स्तुती करतात आणि हे सगळं योग्यच घडत आहे म्हणजे भगवान जे आहे तर त्यांची सगळी कल्याणकारी कार्य सगळी माहिती आहेत भक्त म्हणून अर्जुनाला आणि म्हणून तो त्यांची स्तुती करतोय बरं का. मग तो काय म्हणतो हे महात्मन ब्रह्मदेवांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ असे आदिसृष्टीकर्ते कोण आहेत तर श्रीकृष्ण कारण ब्रह्मदेवानं पण त्यांनीच निर्माण केलं आणि मग असे जे आहेत त्यांना मी का बरं नमस्कार करू नये म्हणजे सगळ्यांनीच मीच नव्हे तर देवदेवता सिद्धगण हे सगळे रुद्रगण म्हणजे सगळ्यांनी काय करायला पाहिजे नमस्कारच करायला पाहिजे. सर्वांचे कोण आहेत का सर्व कारणांचे कारण श्रीकृष्ण आहेत. मग अनंत म्हणजे असे अनंत रूप आहे त्यांचं विश्वरूप असं सर्वव्यापी आहे सगळी ब्रह्मांड व्यापणारं असं रूप आहे म्हणून त्यांना अनंता म्हणलंय सगळीकडे पसरलेलं असं म्हणजे ज्याला मर्यादा नाही तसं अनंत रूप आहे. देवादिदेव देवांचे रूप जगन्निवास म्हणजे सगळ्या जगात चराचराचर मध्ये परमात्मा स्वरूपात निवास करणारे कोण आहेत भगवान आहेत परमात्मा स्वरूपात मग म्हणून त्यांना जगन्निवास म्हटलंय. मग ह्या भौतिक सृष्टीच्या पलीकडं असे भगवान कुठे आहेत परम म्हणजे भौतिक सृष्टी जी आहे त्याच्या पलीकडं भगवान आहेत आणि ते कसं आहे तर त्यांच्या आध्यात्मिक जगतामध्ये ते लीला करण्यात रममाण असतात त्याच्या पलीकडं असं त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. मग असे कसे आहेत भगवान तर परम अनाशी म्हणजे सर्वश्रेष्ठ अविनाशी तत्व म्हणजे भगवान आहेत कधीच नष्ट न होणार सर्व कारणांचं कारण कोण आहेत भगवान आहेत. मग भगवान असे कसे आहेत आदिपुरुष म्हणजे प्रथम पुरुष म्हणजे गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी असं म्हणतात ब्रह्माजी म्हणजे असे आदिपुरुष कोण आहेत भगवान आहेत. ब्रह्माजी स्तुती करतात पुरातन म्हणजे सर्वात पूर्वीपासून म्हणजे अगदी अनादिकालापासून भगवान आहेत आणि
आणि मग व्यक्त प्राकृतिक म्हणजे आता हे सगळी भौतिक सृष्टी जी आहे त्याला काय म्हणले व्यक्त प्राकृतिक जग, ह्याचे एकमेव आश्रयस्थान कोण आहेत? भगवान आहेत. कारण त्यांच्या इच्छेने फक्त केवळ ही भौतिक प्रकृती निर्माण होते आणि नष्ट होताना सुद्धा म्हणजे किंवा कार्यान्वित होताना म्हणजे जे काही विकास पावते, कार्यान्वित होते, नष्ट होते, हे सगळं श्रीकृष्णामुळे होतं. मग त्याचे आश्रयदाते कोण आहेत? श्रीकृष्ण. भगवान कसे सर्वज्ञ आहेत पहा, अणूच्या अंतरात सुद्धा भगवान उपस्थित आहेत आणि आपला आत्मा सुद्धा भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे. म्हणजे सगळीकडे सगळ्या शरीर, योनी, सगळी ब्रह्मांड, ग्रह, लोक, तारे सगळीकडे श्रीकृष्ण आहेत आणि ते जाणतात सगळ्यांना आणि सगळ्या शरीरांचं त्यांना ज्ञान असतं परमात्मा स्वरूपात उपस्थित असल्यामुळे. जे जे काही जाणून घेण्यासारखं आहे ते सगळे श्रीकृष्णच आहेत पहा. म्हणजे ज्ञेय म्हणजे जाणून घेण्यासारखं. आणि मग त्रिगुणातीत असे कोण आहेत? भगवान आहेत. म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे आहेत भगवान. भौतिक प्रकृती 3 गुणांच्या प्रभावाने युक्त असते, तिला निर्माण केली श्रीकृष्णांनी, पण श्रीकृष्ण त्याच्यामध्ये बांधले जात नाहीत, त्याच्या पलीकडे आहेत. उलट त्या त्रिगुणांची स्वामी भगवान आहेत. म्हणजे त्यांना नियंत्रण करणारी जी शक्ती आहे मायाशक्ती ती काय आहे? श्रीकृष्णांच्या आधिपत्याखाली आहे, नियंत्रणाखाली आहे, तिचे स्वामी आहेत ते. आणि असे परमपूज्य म्हणजे परमपूजनीय म्हणजे सर्वश्रेष्ठ पूजनीय असं आश्रयस्थान या विश्वातलं कोण आहे? तर श्रीकृष्ण आहेत. आणि म्हणून हे असं अनंत रूप म्हणजे असं अनंत विशाल बाहू असलेले आणि असे विशाल नेत्र असलेले, जिथपर्यंत नजर पोचते ब्रह्मांडात तिथपर्यंत सगळीकडं व्यापलेलं असं आकाशाला व्यापणारं, ही सगळी सृष्टी व्यापणारं असं तुमचं जे भौतिक सृष्टी पूर्णतः असं व्यापून टाकली होती त्यांच्या रूपानं, असं तुमचं जे सगळं रूप आहे. तर असं जे परमपूज्य आश्रयस्थान म्हणजे कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. अशी स्तुती करतोय पहा अर्जुन. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. हरे कृष्ण. हा माताजी हरे वाचून. कृष्ण. मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून हे कृष्ण, हे यादव, हे मित्र असे अनादराने संबोधलो आहे. प्रेमाने आणि प्रमादाने मी जे काही केले असेल त्याबद्दल मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना, एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांतवासात तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. अच्युत, माझ्या त्या सर्व अपराधांबद्दल मला क्षमा करा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता सगळ्यांनी लक्षात ठेवूया, इथे अर्जुन जे आहेत तर ते आता त्यांना शरण गेलेत भगवान म्हणून. हा आणि ते काय म्हणतात, मी तुम्हाला तुमचा महिमा म्हणजे तुम्ही भगवान आहात, परमेश्वर आहात हा न जाणता माझा मित्र मानून, कधी हे कृष्ण म्हणलो, कधी यादव म्हणलो, म्हणजे त्यांचा मित्र आहे, सखा आहे, तो नातेवाईक सुद्धा आहे. मग प्रेमाने प्रमादाने म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या म्हणजे. आणि जिवलग सखा असल्यामुळं म्हणजे कधी हे यादव म्हणून अपमान केला, कधी हे मित्र म्हटलं, म्हणजे एकाच अंथरुणावर ते झोपायचे म्हणजे एकाच शय्येवर. मग त्यावेळेला म्हणजे असं त्यांनी मित्र म्हणून संबोधन केलं त्यांना. मग हे सगळं भगवान श्रीकृष्ण इतके ऐश्वर्यवान आहेत हे काही न जाणता अर्जुनाला हे त्यांचं विश्वरूप किंवा विराट रूप त्यांनी धारण म्हणजे जे करू शकतील भगवान हे काही अर्जुनाला माहिती नाही, हे अर्जुन मान्य करतो. म्हणजे जिवलग सखा म्हणून अर्जुनाला जरी त्यांनी विश्वरूप दाखवले तरी हे काही त्यांना पाहायला मिळेल असं काही अर्जुनाला कल्पना नव्हती. आणि इतके दयाळू कृपाळू इतकं ऐश्वर्य असून सुद्धा आपल्याशी मित्रत्वानं राहिले हे असे भगवान, म्हणजे मनुष्य रूपात मित्रत्वानं राहिले. इतक्या अपार ऐश्वर्यांचे स्वामी आहेत, षडैश्वर्ययुक्त असताना अर्जुनाशी इतक्या मित्रत्वानं वागले. आणि म्हणून अर्जुन काय म्हणतो, मला क्षमा करा. म्हणजे भगवान आणि भक्तामध्ये हे दिव्य प्रेमाचं आदान प्रदान कसं असतं पहा, की भगवान आपल्या शिष्यासाठी किंवा आपल्या सख्यासाठी सारथी बनले पहा. म्हणजे गोपालकांसोबत गायी चरायला गेले, म्हणजे बलरामांचे त्याने पाय चेपले, असं सगळं म्हणजे त्यांनी सगळ्या सेवा केल्या पहा. मग तसंच इथं अर्जुनाशी ते मित्रत्वाने वागले पहा. मग हेच तर भगवान आणि भक्तामध्ये प्रेमाचं आदान प्रदान असतं. श्रीकृष्ण आणि शाश्वत जो जीव आहे त्यांच्यामधला हा शाश्वत संबंध आपल्याला ह्या अर्जुनाच्या उदाहरणावरनं पाहायला मिळतो. आणि आता अर्जुनाला आपल्या संबंधाचं विस्मरण नाही झालंय. अर्जुनाचं ते मित्र आहेत, सखा आहेत. म्हणजे अर्जुन इकडे सखाभाव विसरला नाही. मग हे शुद्ध भक्ताचं लक्षण आहे. तो एका 5 रसापैकी शांतरस, सख्यरस, दास्यरस, वात्सल्यरस, माधुर्यरस यापैकी एका रसाने जोडलेला असतो. मग सख्य रसाने म्हणजे मित्रत्वाच्या नात्याने हा अर्जुन जोडलाय पहा. मग तो बिलकुल सखारच विसरू शकला नाही. म्हणजे पुन्हा तो नॉर्मल झालाय, पूर्ववत झालाय. आणि आता तो म्हणतोय की माझ्या या अपराधाबद्दल मला क्षमा करा. म्हणजे पहा तो काय म्हणतो, सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण, हे यादव, हे सखेती. काल मी जे गायलं होतं ना तर त्यामध्ये हेच कृष्णांना अर्ज केलेलं होतं की अशा पद्धतीनं मला तुम्ही क्षमा करा. आणि ह्यासाठी हे कृष्णांना अर्जुनाने वापरलेलं संबोधन आहे की माझ्याकडून अशा चुका घडतील तर त्यासाठी मला तुम्ही क्षमा करा, किंवा घडून गेल्या यासाठी तो क्षमा याचना करतो. आता पुढे जाऊ आपण.
हरे हरे कृष्ण. 11:45. पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे, परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून हे देवाधिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रगट करा. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. मग आता अर्जुन हा श्रीकृष्णांचा मित्र आहे, सखा आहे. मग तो म्हणतो तुमचा मित्र आणि म्हणजे या नात्याने म्हणजे सखा या नात्याने मी हे सगळं ऐश्वर्य पाहून खूप आनंदित झालोय. आणि श्रीकृष्ण जे आहेत तर स्वयं पुरुषोत्तम भगवान आहेत आणि हे सगळं अद्भुत विश्वरूप दाखवू शकतो या विचारानेच अर्जुनाला आनंद झालाय की आपला मित्र इतका महान म्हणजे भगवानच आहे, हे कोणालाही आवडेलच, हो की नाही. मग हे सगळं विराट रूप पाहून आता मित्र प्रेमामुळे श्रीकृष्णांच्या विषयी केलेल्या अपराधांची त्यांनी क्षमा पण मागितली आणि त्याचबद्दल ते व्यथित पण झालेत. पण आता ते काय म्हणतात की मला याचं भय वाटतं हे सगळं असं भयानक रूप पाहून आणि माझं मन आता व्याकुळ झालंय. म्हणजे एखाद्या शुद्ध भक्ताला भगवान श्रीकृष्णांचं काय पाहायचं असतं, जे सामान्य रूप म्हणजे जे रूप आहे त्यांचं भगवान स्वरूप आहे, म्हणजे ज्याद्वारे भगवान म्हणजे त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करू शकतो एखादा भक्त, तर त्याच्यासाठी हे भगवान रूप म्हणजे डोक्यावर सुंदर मयूरपंख असलेलं, हातात वेणू असलेलं असं जे त्यांचं श्याम सुंदर रूप आहे मनुष्य रूप, तर ते त्याला आवडतं आणि त्याचीच सेवा करायला त्याला आवडते. म्हणून तो काय म्हणतो, मी भयाने व्याकुळ झालोय, म्हणून तुम्ही काय करा, आता देवाधिदेव म्हणजे देवांचे देव, जगन्निवास म्हणजे सगळ्या जगतात निवास करणारे असे कोण, कृष्ण, तुम्ही माझ्यावर काय करा, प्रसन्न व्हा आणि तुमचं पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा अशी प्रार्थना करतो पहा अर्जुन. मग आपण हे समजून घेतलं की ज्या म्हणजे हे प्राकृत जग कसं तात्पुरतं असतं, तसं हे विश्वरूप सुद्धा तात्पुरतं असतं. म्हणजे वैकुंठ लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांची दिव्य अशी भरपूर रूप आहेत, चतुर्भुज नारायण रूपात भगवान असतात पहा. मग असं प्रत्येक जगदा म्हणजे आध्यात्मिक लोक आहेत तिथं असे असंख्य वैकुंठ आहेत आणि त्या प्रत्येक वैकुंठामध्ये श्रीकृष्ण आहेत ती वेगवेगळी नावं धारण करून तिथं आहेत पहा. म्हणजे अर्जुनाने आता वैकुंठातील नारायण रूप पाहायची इच्छा व्यक्त केली. आता वैकुंठामधलं नारायण रूप कसं आहे, चतुर्भुज रूप आहे. हा, मग त्या हातामध्ये त्यांच्या काय असतं, शंख, चक्र, गदा आणि पद्म, हे नारायण रूप भगवान श्रीकृष्णांचं. मग जिथं म्हणजे ज्या प्रकारे भगवान नारायण आहेत, तर तसं श्रीकृष्णांच्या हातात ज्या ठिकाणी शंख, चक्र, गदा, पद्म ज्या बाजूला किंवा ज्या विशिष्ट हातामध्ये असतं निरनिराळ्या प्रकारे, त्यानुसार ही श्रीकृष्णाची रूपं आणि त्यानुसार ही नाव आहेत पहा. म्हणजे असे असंख्य लोक आहेत आणि या चतुर्भुज रूपातलं जे ठिकाण असतं शंख, चक्र, गदा, पद्म ज्या वेगवेगळ्या निरनिराळ्या हातांमध्ये, त्यानुसार त्यांचं नामकरण केलेलं असतं. आता हे चतुर्भुज रूप आहे, तर हे भगवान श्रीकृष्णांचं अर्जुनाला पाहायचंय. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी वाच. हरे कृष्ण. 11:47. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखवले. तुझ्या वाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि आद्यरूप पाहिलेले नाही. 11:48. हे कुरुप्रवीर, तुझ्यापूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते, कारण वेदाध्ययनाने, यज्ञाने, दानाने, पुण्यकर्माने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही. 11:49. माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहेस. आता हे रूप मी समाप्त करतो. हे मदभक्ता, सर्व क्लेशातून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता अर्जुनाला श्रीकृष्णाने विश्वरूप पाहायची इच्छा होती म्हणून ते दाखवलं, आपल्या भक्तावर कृपा करायची होती त्यांना. मग ते असं ऐश्वर्यमय तेजोमय रूप अर्जुनाला त्यांनी दाखवलं. मग आता हे सगळं विराट रूप पाहून अर्जुनाची इच्छा पूर्ण झाली. मग त्यांनी काय सांगितलं की आता तो म्हणजे मानवी कल्पनेच्या अतीत असणारं हे रूप श्रीकृष्णांचं जे आहे, तर ते कसं अंतरंगा शक्तीनं म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या आध्यात्मिक शक्तीनं प्रकट होतं आणि हे अर्जुना व्यतिरिक्त आधी कुणीच विराट रूप पाहिलं नव्हतं. म्हणजे अर्जुनाला विश्वरूप दाखवल्यामुळे स्वर्ग लोकातल्या किंवा अंतरिक्षात म्हणजे जे कोणी असे उच्च भक्त होते उच्च कोटीचे, तर त्यांना सुद्धा हे रूप पाहायला मिळालं होतं. म्हणजे त्यांनी पण नव्हतं पाहिलं आणि अर्जुनाला सुद्धा हे रूप का पाहता आलं, तर अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी शक्ती प्रदान केली होती आणि भगवत परंपरेतल्या सगळ्या भक्तांना म्हणजे जे श्रीकृष्णांचे भक्त आहेत त्यांना हे पाहायला मिळालं होतं. मग काही जणांनी आता काय म्हटलंय की श्रीकृष्ण जेव्हा दुर्योधनाकडे शांततेचा प्रस्ताव घेऊन गेले होते ना, तेव्हा दुर्योधनाला काही प्रमाणात दाखवलं होतं त्यांनी रूप किंवा जे म्हणजे मृदा खाण्याची जी लीला झाली होती पहा, श्रीकृष्णांनी जी माती खाल्ली होती, तर त्यावेळेला यशोदामय्याने त्यांचं मुख उघडलं तेव्हा त्याला काही प्रमाणात यशोदामयीला विश्वरूप झालं होतं, म्हणजे त्याचं दर्शन विश्वरूपाचं झालं होतं. पण नंतर त्यांनी काय केलं, योगमायेनं त्यांची
सगळी स्मृती आहे ती घालवून टाकली त्या प्रसंगाची. म्हणजे अशी कृष्णाने लीला केली होती. म्हणजे असं कोणालाच, जसं अर्जुनाने पाहिले असं रूप कोणालाच पाहता आलं नव्हतं. आणि म्हणून विश्वरूपातली काही रूपं त्यांनी प्रकट केली होती. म्हणून अर्जुनाला दाखवलेली विश्वरूप जे होतं ते सगळ्यापासून निराळं होतं आणि असं रूप कुणीही पाहिलं नाही, असं श्रीकृष्ण सांगतात. मग आता ते काय म्हणतात की माझं विश्वरूप जे आहे तर असं जे आहे तर ते कुणीही पाहिलं नव्हतं. आणि मग आता वेदाध्ययनानं, यज्ञानी म्हणजे वेदांचं अध्ययन करायचं, यज्ञ करायचं श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी, असे सगळे कर्मकांडाच्या कृती आहेत वेगवेगळ्या वेदामध्ये सांगितलेल्या आहेत, तर त्या करायच्या. आणि मग दान करायचं गृहस्थाश्रमामध्ये, यज्ञ म्हणजे तप आहे म्हणजे, तर असं उग्र तप म्हणजे पुण्यकर्म करायची वेगवेगळी. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे श्रीकृष्णांना भौतिक जगामध्ये कुणालाही पाहता नाही येणार, असं श्रीकृष्ण सांगतात. म्हणजेच काय की जो भक्तीमध्ये आहे तर त्यांनी काय केलं पाहिजे, तर म्हणजे असे जे आहे म्हणजे कर्मकांडाचा भाग म्हणजे काय, दान, तपस्या, वेदाध्ययन, हे सगळं आपण स्वेच्छेनं म्हणजे करूच शकतो. आणि आपण विहित कर्म करतो म्हणजे शारीरिक कष्ट स्वीकारतो म्हणजे आपली तपस्याच झाली. म्हणजे आपण काय म्हणतो, विहित कर्मातनं यज्ञ उत्पन्न होतो. म्हणजे कृषी म्हणजे शेती लावतात तेव्हा काय होतं, यज्ञ उत्पन्न होतं. आपण चित्राच्या द्वारे अभ्यासलो होतो, हो की नाही. म्हणजे अशा पद्धतीने विहित कर्म म्हणजे आपली तपस्या असते आणि तो यज्ञ असतो त्यातून उत्पन्न होणार. मग अर्जुनासारखा आपण भक्त झाल्याशिवाय आपण विराट रूप नाही पाहू शकणार. म्हणजे भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा केल्याने आणि त्यांना शरण गेल्यानेच आपण काय करू शकतो, तर भगवान श्रीकृष्णांना म्हणजे काय करू शकतो, जाणू शकतो किंवा त्यांचं असं रूप पाहू शकतो. म्हणजेच काय, कृष्ण भक्त झाल्याशिवाय भगवान श्रीकृष्णांचं विश्वरूप पण आपण पाहू शकणार नाही. आणि असं जे विश्वरूप आहे तर ते इतरांना दाखवू शकत असल्याचं आपण मगच म्हणजे ठामपणे एखादा जर म्हणू शकत असेल तर तरच तो भगवंतांचा अवतार होईल. नाही तर आजच्या काळामध्ये कृष्ण भक्त असे जे असतात भोंदू अवतार, ते स्वतःला तथाकथित अवतार म्हणून सांगतात. पण असे ते ठरतात का, तर ते कधी कृष्ण भक्त दाखवू म्हणजे कृष्ण भक्त स्वतःला म्हणून समजतात आणि कृष्णाचा अवतार म्हणून सांगतात. मग ते दाखवू शकतील का स्वरूप, तर ह्यासाठी आपण दक्ष राहिलं पाहिजे. म्हणजेच काय, विराट रूपामध्ये भौतिक जगतामध्ये कुणीही पाहू शकत नाही श्रीकृष्णांना. श्रीकृष्णांनी त्यांच्या भक्तांना स्वइच्छेने आणि भक्तांच्या वरची कृपा म्हणून, विशेष कृपा म्हणून अर्जुनांना ती दृष्टी देऊन दाखवले. पहा, मग हा भाग आपण समजून घेतला. मग आता त्यांचे भयंकर रूप पाहून अर्जुन भ्रमित आणि व्यथित झाला होता. विस्मय होता त्याच्या मनामध्ये, भय होतं. मग हे सगळं रूप मी समाप्त करतो आणि मदभक्ता म्हणजे माझ्या भक्ता, आता तुला सगळ्या क्लेशातून तू मुक्त हो. म्हणजे आता हे सगळा क्लेश आणि जे काही दुःख आहे म्हणजे असं सगळ्यातून तू मुक्त, तुला जे रूप पाहायचंय ते मी तुला आता दाखवतो. तो तुझे शांत रूपात शांत म्हणजे चित्ताने पहा, असं म्हणतात अर्जुनाला श्रीकृष्ण. का, तर भीष्म आणि द्रोणाचार्यांचा वध कसा करायचा हीच अर्जुनाला चिंता होती. मग ह्या सगळ्या क्लेशातून मुक्त हो असं ते म्हणतात. म्हणजे पितामहांचा वध करायला काही भयभीत व्हायची आवश्यकता नाही. द्रौपदीचं वस्त्रहरण करायचं त्यांनी म्हणजे जेव्हा प्रयत्न केला होता दुःशासनाने, तेव्हा पितामह आणि द्रोणाचार्य मुकाटानेच बसले होते. आणि स्वकर्तव्याचं जे आचरण आहे त्यांनी, तर ते केलं नाही, त्यांनी निष्काळजीपणा केला, चुप बसले ते. मग दुष्कृत्यांसाठी त्यांना पूर्वीच मारलं गेलंय श्रीकृष्णांसमोर. आणि मग अर्जुनासमोर विश्वरूप प्रकट करून ते सगळं त्यांनी दाखवलंय. म्हणून तू काय कर, आता शांत चित्त राहा, म्हणजे जसा भक्त असतो तसं. आणि ही भयंकर कृत्य काही भक्त नाही करू शकत. म्हणून ते त्याला काय म्हणतात की आता विश्वरूपाचं प्रकटीकरणाचं प्रयोजन हेच होतं की हे सगळ्यांना मी मारलंय आणि तू काय करत आहे, युद्धामध्ये सज्ज हो आणि लढ. आणि मग अर्जुनाला चतुर्भुज रूप पाहायची इच्छा होती, ते त्यांनी दाखवलंय त्या चित्रात. पहा, चतुर्भुज नारायण रूप. मग आता विश्वरूपामध्ये फारशी काही रुची नसते भगवत भक्ताला, तिथं काही प्रेमाचं आदान प्रदान होऊ शकत नाही. मग भक्ताला एकतर भक्तिभाव आणि भगवंतांचं म्हणजे जे विषयीचं प्रेम असतं तेच अर्पण करायचं असतं. आणि म्हणून ते आता श्रीकृष्ण काय करतात, तर स्वतःचं द्विभुज रूप अर्जुनाला पाहायची इच्छा आहे. तर त्याद्वारे अर्जुन काय करू शकेल, भगवान श्रीकृष्णांशी प्रेमाचं आणि भावाचं आदान प्रदान करू शकेल. ह्यासाठी त्याला आता ते रूप ते दाखवणार आहे. आता पुढे जाऊ आपण. हा होता पुढची स्लाइड. हरे कृष्ण. हा, संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णांनी याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. हरे कृष्ण माताजी.
हा, आता इथे चित्रात पहा, पहिल्यांदा चतुर्भुज रूप दाखवलं आणि नंतर हे मूळ द्विभुज रूप दाखवलं आणि भयभीत अर्जुनाला त्यांनी काय केलं, धीर दिला. म्हणजेच काय की अर्जुन जो आहे तर त्याला त्यांनी अशा पद्धतीचं आपलं सुंदर रूप की जे आकर्षक मानलंय, श्याम सुंदर रूप, की ज्या रूपाला पाहायला देवदेवता सुद्धा उत्सुक असतात, असं सहज त्यांना पाहायला नाही मिळत, म्हणजे दुर्मिळ योग असतो, असं सुंदर कृष्ण रूप म्हणजे श्याम सुंदर रूप दाखवलंय की ज्याला ब्रह्माजींनी काय म्हणले, प्रेमांजन छुरितेन भक्ती विलोचन, मनुष्यामध्ये प्रेमा म्हणजे भक्तीचे नेत्र आणि प्रेमाचं अंजन घातलं असेल तरच श्रीकृष्णांना असं पाहता येतं. म्हणजेच काय, भक्तिभावाने जो शरण जाईल, मग देवदेवतांना सुद्धा हे दुर्मिळ आहे, त्यालाच हे पाहता येतं. मग असे शुद्ध भक्त अर्जुन आहेत पहा, आणि म्हणून त्यांनी रूप दाखवलं आणि अशा भयभीत अर्जुनाला त्यांनी धीर दिला. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. 11:51. अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपात पाहिलं तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अतिव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीत आलो आहे. 11:52. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू माझे जे रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. 11:54. हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्ती योगाने जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग अर्जुनानं जेव्हा श्रीकृष्णांना असं मूळ द्विभुज रूपात, सुंदर रूपात पाहिलं, तर तेव्हा काय म्हणाला अर्जुन, की मी आता अत्यंत सुंदर तुमचं मनुष्य रूप, मानुष्य म्हणजे मनुष्य रूप, मानुष्यम म्हटलं जातं, मनुष्य रूप पाहून, म्हणजे श्रीकृष्ण जे सामान्य मानवाच्या रूपात येतात, तर हे पाहून अत्यंत शांत झालं आणि आता मी पूर्वस्थितीला आलोय. म्हणजे आता पुन्हा अर्जुन काय झालाय, पूर्वस्थितीला आलाय. म्हणजे श्रीकृष्णाचं एक दिव्य रूप असतं, मनुष्याचं जरी त्यांनी म्हणजे रूप घेतलेलं असलं तरी भगवान तसे पूर्णतः आध्यात्मिक आहेत, सच्चिदानंद आहेत. तर हे सामान्य मनुष्यांना समजत नाही आणि त्यांचा उपहास करतात. म्हणजे दिसले सामान्य मनुष्य भगवान तरी ते विश्वरूप दाखवू शकतात, चतुर्भुज नारायण रूप दाखवू शकतात. मग ते भगवान आहेत म्हणून त्यांनी हे दाखवलं. मग हेच सर्वांना कळणं आवश्यक आहे. अन्यथा आपले सामान्य लोक कलियुगातले म्हणतात ते सामान्यच मनुष्य होते. मग जर सामान्य मनुष्य असते भगवान, तर त्यांना हे रूप दाखवता आलं असतं का, विश्वरूप जे आहे ते, किंवा चतुर्भुज नारायण रूप दाखवून बसल्या जागी आहे तिथेच पुन्हा मूळ द्विभुज रूप त्यांना दाखवता आलं असतं का, तर बिलकुल नाही. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये जिथे तिथे निक्षून सांगितलंय, श्रीकृष्णांना जो कोणी सामान्य मनुष्य समजतो तर तो श्रीकृष्णांच्या माध्यमातून, म्हणजे तो एक प्रकार, म्हणजे श्रीकृष्ण जे आहेत तर त्या माध्यमातून निर्विशेष ब्रह्म म्हणजे भगवान स्वयं, म्हणजे त्यांचा ध्वनी अवतार आपण म्हणून बोलत आहे. हे अशा पद्धतीनं म्हणजे भगवान स्वतःच हे सांगत आहेत. म्हणजे तर हे सांगून म्हणजे निर्विशेष ब्रह्म बोलतायत, तर हे सांगितलं जातं. खरं तर भगवान स्वतः आहेत, त्यांचे उपदेश आहेत, ध्वनी अवतार आहे. पण तिथे निर्विशेष ब्रह्म बोलत असल्याचे सांगून वाचक, म्हणजे आपल्यासारखे जे वाचक आहेत, लोक आहेत, तर ह्यांना सगळं चुकीचं मार्गदर्शन करून अन्याय करतात. म्हणजे काय, की भगवानांच्या श्रीमुखातून आलेल्या या आज्ञा आहेत प्रत्यक्ष, त्यांचा ध्वनी अवतार आहे, शब्द अवतार आहे. इथं निर्विशेष ब्रह्म म्हणजे भगवान निर्गुण निराकार नाही आहेत, प्रत्यक्ष ते पुरुष आहेत, व्यक्ती आहेत आणि ते सांगतायत पहा. आणि मग असे जे श्रीकृष्ण सांगतायत की मी विश्वरूप म्हणजे ते दाखवतायत, चतुर्भुज रूप दाखवतायत, मग ते साधारण कसे असतील. मग अशा पद्धतीनं मायावादी असतात, ते दिशाभूल करतात. म्हणून आपण त्यांच्या भाषांनी गोंधळून जायचं नाही. भगवद्गीतेतले श्लोक कसे आहेत, सूर्यासारखे स्पष्ट आहेत. सूर्याचा प्रकाश कसा सगळीकडे पडतो आणि चराचर उजळून काढतो, असं आपल्या जीवनामध्ये भगवद्गीतेतले उपदेश, भगवान श्रीकृष्णांच्या श्रीमुखातील आज्ञा, धर्मतत्व आहेत ती येतात आणि आपल्या जीवनाला उजळून टाकतात, हा दृष्टिकोन देतात. मग ह्याच्यात गोंधळाची काही आवश्यकताच नाहीये. हा भाग आपण समजून घेऊया. मग आता अर्जुनाला ते काय म्हणतात, मी जसा आहे तुझ्या समोर असा उभा आहे. ह्याला माझ्या अशा रूपाला म्हणजे द्विभुजधारी श्याम सुंदर रूप आहे, ह्याला केवळ अनन्य भक्ती योगाने, म्हणजे मनात कुठलेही शंका कुशंका अशा डाऊट्स न ठेवता, शंका कुशंका परंतु किंतु काही न ठेवता अनन्य भावाने मला शरण येऊन भक्ती योगानेच जाणणं शक्य आहे आणि मला साक्षात पाहता येणं. ह्याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात म्हणजे कुठे भगवत धामात प्रवेश करू शकतोस. म्हणजे काय, की भरपूर पुण्य संचय केलं, यज्ञ केलं, तप केलं, दान केलं, म्हणजे असं जरी केलं तरी श्रीकृष्णांचं विराट रूप एखादा व्यक्ती पाहिल,
परंतु जोपर्यंत त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करत नाही तोपर्यंत द्विभुजधारी म्हणजे असं श्याम सुंदर रूप आहे श्रीकृष्णांचं हे पाहायला मिळणं फार कठीण आहे कुणाला. म्हणजे ब्रह्मदेव शंकरांना सुद्धा कठीण जाते पहा. आणि सगळ्यांना पाहायची ती इच्छा असते. श्रीमद भागवतात लिहिलंय. म्हणजे माता देवकीच्या गर्भात जेव्हा भगवान होते स्वर्गातले देवता गोकुळी यायच्या आणि भगवंतांचं दर्शन घेऊन जायच्या. अशा पद्धतीनं स्तवन करायच्या आणि हे सगळे देव भगवान श्रीकृष्णांच्या प्रकटीकरणाच्या म्हणजे अवतार जो प्रकट होणार होता त्याची प्रतीक्षा करत होते पहा. आणि पहा सामान्य लोक त्यांचा उपहास करतात. मग ह्याच्यावरून आपण समजून घेऊया की असे देवदेवतांना सुद्धा हे दुर्मिळ आहे रूप पाहायला. मग असं जे रूप आहे तर हे पाहण्यासाठी आपण कधी पात्र होऊ तर जेव्हा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण भक्तिमय प्रेममय सेवा करू आणि श्रीकृष्णांच्यावर दृढ श्रद्धा आणि विश्वासाने त्यांना शरण जाऊन आपण सेवा करू. म्हणजे अधिकृत व्यक्तीकडून कृष्ण कथा ऐकू त्यांच्याविषयी ज्ञान घेतलं आपण तर काय होईल आपलं कृष्ण प्रेम वाढेल. आणि जेव्हा प्रेम वाढतं त्यावेळेला काय होतं भक्त आणि भगवान यांच्यामध्ये प्रेमाचं आदान प्रदान होतं. मग श्रीकृष्णांची अखंड भक्तिमय सेवा काय करते आपल्याला दिव्य दृष्टी देते जशी अर्जुनाला दिली. म्हणजेच काय प्रेमाचे काय आहे तर ते अंजन आहे ती दृष्टी आहे त्याद्वारेच आपण श्रीकृष्णांना जाणू शकतो पहा. मग इतर देवदेवतांना पण जाणता येत नाही इतकं कठीण आहे श्रीकृष्ण समजायला. आणि त्यांच्या द्विभुज रूपात जो कोणी श्रीकृष्णांचं भक्तिमय प्रेममय सेवा करतो तर त्यांना म्हणजे जे आहेत श्रीकृष्ण तर त्यांचं हे सुंदर असं श्याम सुंदर रूपाचं दर्शन मिळू शकतं. अन्यथा विश्वर रूपाचं दर्शन तर अत्यंत दुर्लभ आहे श्रीकृष्णांच्या कोणा मनुष्याला शक्यच नाही. पण त्यांचं साकार जे श्याम सुंदर रूप आहे त्याचं दर्शन तर त्याहून दुर्लभ आहे. आणि म्हणून भगवान काय म्हणतात मला केवळ आणि केवळ तू काय कशा पद्धतीने जाणू शकतो तर जो काही आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे अशा पद्धतीनं भक्तिमय प्रेममय सेवा करून अशा म्हणजे कठोर तपस्या म्हणजे काय जन्माष्टमी किंवा 2 मास प्रत्येक मासातल्या 2 एकादशी उपवासाचं व्रत कृष्ण भावनेचा विश्वामध्ये प्रसार प्रचार भक्तिमय प्रेममय सेवेचा प्रयत्न अशा पद्धतीनं म्हणजे दान यज्ञ तप असं सगळं करून म्हणजे विग्रह सेवा करून म्हणजे जे काही आपल्याला शास्त्रानुसार आपल्याला जे काही आपले गुरु आहेत तर ते मार्गदर्शन करतात त्यामुळं प्रशिक्षित होतोय आपण कृष्ण भावना भवित होतोय. म्हणजे असं सगळं ज्ञान आपण घेऊन काय करू शकतो कृष्णांना जाणू शकतो. आणि ह्याद्वारे आपण रहस्यमय जगतात म्हणजे भगवत धामाची प्राप्ती करू शकतो पहा. मग अशा पद्धतीनं श्रीकृष्णांनी अर्जुनाला हे रहस्य सांगितले की भक्तियोगाने अनन्य भक्तियोगाने श्रीकृष्णांना जाणता येईल. आता पुढे जाऊ आपण. भक्त्या त्वनन्यया शक्य अहम् एवं विदोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हे अर्जुन मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्तियोगाने जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. हरे कृष्ण माताजी. मी आता जे सांगितलं हाच श्लोक रिपीट आहे पहा इथे है ना. तर हेच 54 श्लोक स्लाइड रिपीट झाली. आपण पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हा मत्कर्म कृन् मत्परमाः मद्भक्त संगवर्जितः निर्वैर सर्वभूतेषु यः स मामेति पांडव. हरे कृष्ण. हे अर्जुन जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो जो माझ्या प्रित्यार्थ कर्म करतो मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने वागतो तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग सर्व सार आहे पहा अध्यायाचं की जो ज्याला कोणाला कृष्ण म्हणजे कृष्ण जे आहेत तर त्यांच्याशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करायचे कृष्णाची कृपा संपादन करून घ्यायचे त्याने काय केलं पाहिजे श्रीकृष्णाच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे आणि प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे किंवा बद्ध जीवांना आपल्यासारख्या मार्गदर्शन करायला भगवद्गीता हा ग्रंथ आहे. आणि त्याद्वारे आपण श्रीकृष्णांशी आपला कसा शाश्वत संबंध निर्माण होईल हे जाणून घेणं आणि त्याद्वारे आपण भगवत धामात कसे परत जाऊ शकतो हेच भगवद्गीतेचा उद्देश आहे. आपल्याला शिकवणं आपल्याला त्यामध्ये प्रशिक्षित करणं. आणि ह्यासाठी म्हणजे आपण काय केलं पाहिजे तर आपण भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे. श्रीकृष्णांना आपल्या जीवनाचं लक्ष मानून आपण सकाम कर्म म्हणजे करता इंद्रिय तृप्तीची कर्म न करता तर्कवादी संघ म्हणजे बुद्धीने तर्काने जे श्रीकृष्णांशी विषयी मत मांडतात त्या सगळ्यांपासून लांब राहून आपण विशुद्ध भक्तीमध्ये म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये आपण राहून
श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी जेव्हा कार्य केलं, श्रीकृष्णांना आपल्या जीवनाचं परम लक्ष मानलं, श्रीकृष्णांची प्राप्ती करणे हेच लक्ष मानलं आणि सगळ्यांमध्ये श्रीकृष्ण, चराचरामध्ये श्रीकृष्ण आहेत ते पाहून प्रत्येक प्राणीमात्राशी आपण मित्रत्वाने प्रेमाने वागलो तर काय होईल, अशा भक्तिमय प्रेममय सेवेच्या मार्गाने श्रीकृष्णांना आपण प्राप्त करू शकतो, असं या अध्यायाचं सार आहे. मग हे आपण समजून घेतलं पहा. आणि यासाठी आवश्यक त्या गोष्टी म्हणजे अनुकूलस्य संकल्प, प्रतिकूलस्य वर्जन, म्हणजे आवश्यक कृष्ण भावनेसाठी ज्या गोष्टी आहेत त्या आपण आचरणात आणायच्या, ज्या प्रतिकूल आहेत कृष्ण भावना त्या त्यागायच्या, त्याद्वारे आपण आध्यात्मिक स्तरावर उन्नती करू शकतो आणि भक्तिमय मार्गाने कृष्णांना प्राप्त करू शकतो. इथे आपला अध्याय संपला. कोणाला काही शंका असतील तर विचारू. मग त्याची पुढचा क्लास आहे बहुतेक, आपण थांबूया, आपल्या शंका उद्या घेऊया.